एक मिनट हाँ बच्चे लोग, थोड़ा यहाँ पे नेटवर्क प्रॉब्लम है। नहीं, आज कोई क्लास नहीं है। अच्छा 7:30 सॉरी सर, गलती से आपकी क्लास में बोल दिया। ओके 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 सर, नो प्रॉब्लम। मेरा स्क्रीन सबको दिख रहा है? नो सर। नो सर। अभी नो सर। नहीं सर। एक मिनट हाँ, मैं एक बार मीटिंग लेफ्ट करके रिज्वाइन करता हूँ। थोड़ा नेटवर्क का प्रॉब्लम होगा, इसकी वजह से कुछ इशू आ रहा है। क्या होगा, एक मिनट। संदीप सर, आप ना ऐसा करिए, कैमरा ऑफ कर लीजिए, स्विच ऑफ योर कैमरा एंड देन यू शेयर, यू जस्ट क्लिक द शेयर स्क्रीन। मैम मैंने स्क्रीन शेयर तो किया है, वो ऑप्शन है ना पूरा पेंट हो चुका है, मतलब स्क्रीन तो मेरे साइड से प्रेजेंट हो रहा है, कुछ तो नेटवर्क इशू होने की वजह से ओके। अच्छा आ रहा है। एक बार मैं स्टॉप करता हूँ, एक बार नहीं नहीं लेफ्ट नहीं करके नहीं, मैं अब ज्वाइन करता शेयर हो रहा है, शेयर हो रहा है, आप वेट करो। इट इज सेड दैट हूँ। यू आर शेयरिंग योर स्क्रीन, थोड़ा टाइम लग रहा है। ये मैं ना ये इमोजी सारे बंद कर रही हूँ। नहीं दिख रहा है मेरा स्क्रीन? हाँ दिख रहा है सर, दिख रहा है। ओके, तो मैं आज कैमरा ऑफ करता हूँ, थोड़ा सा प्रॉब्लम नेटवर्क का। नो प्रॉब्लम। हेलो, गुड इवनिंग गुड स्टूडेंट। इवनिंग सर। गुड इवनिंग गुड गुड इवनिंग सर। गुड इवनिंग। ओके, गुड इवनिंग ऑल ऑफ यू। आपण लास्ट लेक्चर मध्ये काय शिकलो होतो, कोण सांगेल का मला? मग आपण नवीन टॉपिक स्टार्ट करूया। मी ज्याला हा मी ज्याला सांगेल तो मला आन्सर करेल, ठीक आहे? हा अदिती, तू सांग काय शिकलो होतो आपण येस सर, लास्ट लेक्चर आपण मध्ये? येस सर, आपण हायपोथेसिस फॉर्मेशन शिकलेलो. तर सुरुवातीला बघितलेला हायपोथेसिस म्हणजे काय. तर हायपोथेसिस म्हणजे आपण जे ऑब्झर्व करतो त्याच्या आधारावर एखादी गोष्टीची तपासणी करून येणारी आपल्याला आयडिया, ते म्हणजे हायपोथेसिस. तर हायपोथेसिस जे आहे ते आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे, कारण ते आपल्याला विचार करण्यामध्ये, सायंटिफिकली विचार करण्यामध्ये आपल्याला हेल्प करतं.
आणि याचा एक बेसिक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे ते जे सेंटेन्स असतं तर ते इफ आणि देन या फॉर्मॅटमध्ये असतं. इफ म्हणजे कारण आणि देन नंतर जे असतं ते परिणाम. आणि त्याचं एक्झाम्पल पण दिलेलं म्हणजे ते थेरम सारखं असतं आणि एक्झाम्पल म्हणून तुम्ही पायथागोरसचं थेरम सांगितलेलं. त्यानंतर आपण बॅड हायपोथेसिस बघितलं, की जे आपल्याला प्रूव्ह करता येत नाही आणि गुड हायपोथेसिस जे असतं जे की आपल्याला प्रूव्ह करता येतं. आणि हायपोथेसिस जे आहे ते जेव्हा आपण ऑब्झर्व्ह करतो तर आपल्या ऑब्झर्वेशन पासून हायपोथेसिस जे असतं ते बनतं. सो हायपोथेसिस इज बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन. त्यानंतर आपण क्वेश्चन बघितलेले की हायपोथेसिस ते आहे की नाही हे टेस्ट करायचं. त्यानंतर हायपोथेसिस कसं असतं तर ते टेस्टेबल असतं. ते हायपोथेसिस कशानंतर येतं तर जेव्हा आपण ऑब्झर्वेशन करतो तर त्याच्यानंतर हायपोथेसिस हे बनत व्हेरी गुड. असतं. हे सर्व आपण क्वेश्चन पण बघितलेले. ओके ओके, व्हेरी गुड. म्हणजे हायपोथिसिस म्हणजे काय, तर गृहीतक, तर एक विधान जे जर आणि तर या शब्दांनी जोडलेलं असतं. जर म्हणजे कारण असतं आणि जर म्हणजे वाक्याचं जे सेंटेन्सचं जे फॉर्मेशन असतं ते जर पासून सुरू होतं आणि तर पासून त्याच्या पुढे परिणाम असतो. अशा पॉइंट मध्ये आपण डे 2 मध्ये सायंटिफिक इनइक्विजिटिव्हनेस मध्ये आपण सेकंड डे मध्ये जे आपण शिकलो होतो तर हायपोथिसिस फॉर्मेशन या कॉन्सेप्टवर शिकलो होतो. बॅड हायपोथिसिस, गुड हायपोथिसिस आणि त्याच्यावरचे क्वेश्चन पाहिले होते आणि हायपोथिसिस कसं क्रिएट केलं जातं आणि ते सायंटिफिकली करेक्ट आहे की नाही ते आपल्याला विचार करायला होतं. तर सेम आपण पुढचा कॉन्सेप्ट पाहतोय. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते? येस सर. आवाज येतोय माझा सर्वांना? ओके. सॉरी. कोणाला आवाज येत नसेल, हा, हो हो, आता सगळ्यांनी शांत बसा. मला तुमचा आवाज येतो ऐकू येत. जर कोणाला आवाज ऐकू येत नसेल तर त्यांनी हात रेस करा. मी जर डाऊट असेल तर विचारेल तुम्हाला आणि त्याच्यानंतर अनम्यूट कर ठेवतील सगळेजण. सगळेजण अनम्यूट राहतील. ठीक आहे, अनम्यूट करतील सगळे. म्यूट वर राहतील. अनम्यूट जर ज्याला विचारायचा प्रश्न तोच फक्त अनम्यूट होईल. ठीक आहे, बाकी सगळे म्यूट वर राहतील. तर आज आपण सायंटिफिक इनइक्विजिटिव्हनेस मध्ये म्हणजे वैज्ञानिक जिज्ञासा दिवस 3 जे आपलं थर्ड सेशन आहे. या सेशन मध्ये बेसिक एक्सपेरिमेंट म्हणजे लास्ट लेक्चर मध्ये आपण हायपोथिसिस पाहिलं होतं. म्हणजे गृहीतक म्हणजे एखादं विधान सायंटिफिकली करेक्ट आहे का नाही त्यासाठी आपण काय करतो, एक्सपेरिमेंट करतो. मग तो एक्सपेरिमेंट करण्याचं मूलभूत तथ्य काय आहे ते तर जाणून घेतलं पाहिजेत ना. तर हायपोथिसिस सेंटेन्स लिहिलं म्हणजे संपलं का, तर बाबा नाही. तर एक्सपेरिमेंट करण्यामागच्या मूलभूत गोष्टी काय आहेत आणि त्याच्यानंतरचा दुसरा पार्ट जो आहे की तो एक्सपेरिमेंट झाला तर नेक्स्ट टॉपिक आपला स्टार्ट होईल डेटा रिडिंग म्हणजे माहितीचं वाचन कसं करायचं. हे दोन गोष्टी आज आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत. तर मी टॉपिकला स्टार्ट करतो. सायंटिफिक इनइक्विजिटिव्हनेस डे 3 बेसिक ऑफ एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोगाचे मूलभूत तथ्य काय असतात, मूलभूत गोष्टी काय घेतल्या पाहिजेत. म्हणजे मूलभूत गोष्टीमध्ये 3 गोष्टी येतात. तर त्यातला कंट्रोल व्हेरिएबल म्हणजे एक्सपेरिमेंट करताना कोणताही एक्सपेरिमेंट करताना म्हणजे कंट्रोल व्हेरिएबल असलं म्हणजे त्या एक्सपेरिमेंटवर नियंत्रण असणं गरजेचं आहे. थोडक्यात म्हणजे काय की मला चहा बनवायचा आहे. सोपं उदाहरण सांगतोय. चहा म्हणजे प्रयोगच आहे. आता मी कधी पहिल्यांदा केलंच नाही चहा. तर आता कंट्रोल म्हणजे काय, तर बाबा मला एकच कप चहा बनवायचा आहे म्हणून मी पातेले भरून पाणी ओतलं पाहिजेत का? नो. नाही ना. मग बेसिक कंट्रोल म्हणजे कंट्रोल पाहिजेत ना माझ्या बुद्धीवर. मला कंट्रोल म्हणजे नियंत्रण पाहिजे की बाबा मला एक कपच चहा बनवायचा म्हटलं मला कमीत कमी म्हणजे मला तर अंदाज नाहीये. अंदाजे मी काय करेल, एक कपच पाणी घेईल, मग त्याच्यामध्ये साखर टाकेल, मग चहा पावडर वगैरे चहापत्ती बोलतात, काही दूध बोलतात, ते सगळं काहीतरी टाकेल. म्हणजे कंट्रोल कोणत्या तरी गोष्टीचा पाहिजे. फक्त एक्सपेरिमेंट करायचा आहे असं नाही. मग त्याच्या गोष्टीचं आपल्याला मूलभूत जाणीव पाहिजे. ते आज आपण पहिलं पाहणार आहोत. आणि डेटा रिडिंग म्हणजे काय, जेव्हा कधी डेटा हा वर्ड येतो ना त्याच्यामध्ये माहिती, डेटा हा आता मराठीमध्ये शब्दाचा मिनिंग सांगतोय, माहितीचे वाचन.
सोप्या पद्धतीत जर करायचं असेल ना तर ग्राफ हा आपल्यासाठी एकदम सोपा पर्याय आहे. एकदम बघा, तुम्हाला जर बुक वाचायचंय, स्टोरी बुक वाचायचंय, तुम्हाला स्टोरी बुक वाचायचंय डेटा रिडिंग, तर त्या स्टोरी बुकवर बघा काहीतरी पिक्चर्स असतात. आपण स्टोरी न वाचताच आपल्याला कळतं, अरे इथे लाकूड तोडायची गोष्ट आहे का, म्हणजे लाकूड म्हणजे एक कुऱ्हाड असते, झाड असते, अशा काही काही गोष्टी असतात. किंवा कार्टून म्हणजे केक बनवण्याची काही स्टोरी असेल तर केकच्या पॉइंट्स दिलेले असतात, म्हणजे भांड्यामध्ये काहीतरी गोष्ट टाकतोय, मग थोड्या वेळाने साखरचं टाकण्याचं एक मिक्सचर येतोय, मैदा टाकण्याचं मिक्सचर येतोय, शेवटला केक दाखवला गेलाय आणि सगळे मेजवानी करतायत म्हणजे पार्टी करतायत. अशा एक्सपेरिमेंट मध्ये जर आपल्याला स्टोरीमध्ये चित्र असतील, चित्र म्हणजे पिक्चर, इफ वी हॅव अ पिक्चर विथ स्टोरी देन स्टोरी इज इंटरेस्टिंग. तसं डेटा रीड करताना जर पिक्चरियल प्रेझेंट असेल, पिक्चरनुसार प्रेझेंटेशन असेल, तर ते आपल्याला वाचायला खूप मजा येते. एक्सपेरिमेंट मध्ये कंट्रोल व्हेरिएबल म्हणजे एक्सपेरिमेंट करतो का करतो, कशासाठी केला जातो, त्याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. सोपं उदाहरण आहे, जसं हायपोथिसिस म्हणजे गृहीतकसाठी आपण शिकलो होतो, त्याच प्रकारे आपण पुढच्या पॉइंटवर जातोय. बेसिक ऑफ एक्सपेरिमेंट मीन्स कंट्रोल व्हेरिएबल. अँड एक्सपेरिमेंट इज अ प्लॅन ऍक्टिव्हिटी. एक्सपेरिमेंट म्हणजे एक ऍक्टिव्हिटी आहे जी अगोदरच प्लॅन केलेली असते. म्हणजे बघा की मी एक सोपं उदाहरण देतो. कपी म्हणजे हाईड अँड सीक हा एक लपंडाव म्हणून एक गेम आहे. ते रूल्स सगळे माहिती आहेत कोणाला, मयूरला, मला माहितच नाही. बरोबर. हा दर्शना, काही डाऊट आहे का? सर आवाज ब्रेक होतोय मध्ये. आता येतोय का व्यवस्थित? हो सर आता येतोय. नेटवर्कमुळे थोडाफार प्रॉब्लेम होतो. रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग पण मॅम शेअर करतात, तर एखाद्या वेळेस प्रॉब्लेम झाला असेल तर रेकॉर्डिंग मध्ये व्यवस्थित आवाज येऊ शकतो. ठीक आहे, रेकॉर्डिंग पुन्हा पाहत चला. ठीक आहे. पुढे मी एक्सप्लेन करतोय. मयूरला हाईड अँड सीक ह्या गेमचे रूल्स माहिती आहेत आणि मला माहितच नाहीये. तर मग तो जो प्लॅन म्हणजे हाईड अँड सीक हा गेम खेळण्यासाठी काहीतरी प्लॅनिंग असतं. कोणतरी पर्सन असतं त्याच्यावर राज्य येतं आणि बाकीचे पर्सन त्या लपतात आणि माझ्यावर राज्य आहे तर मला त्या सगळ्यांना शोधायचं असतं. बरोबर. असा गेम आहे. तसं प्रॅक्टिकल करताना म्हणजे एखादा एक्सपेरिमेंट करताना काही जी प्रोसिजर आहे ना ती प्री प्लॅन असते आणि ती प्री प्लॅन प्रोसिजर म्हणजे हायपोथिसिसच्या रिलेटेड असते आणि मग त्याच्यानुसार आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजरला फॉलो करतो आणि आपला बेसिक ऑफ एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोगाचं मूलभूत तथ्य आणि आपण तो प्रयोग का केलाय त्याचा एम म्हणजे उद्देश काय आहे तो साध्य करतो प्रॅक्टिकल करून आणि कन्क्लुजन फाइंड आउट करून. कुणाचा तरी माईक आहे ना, मानसी पाटील अनम्यूट कर स्वतःला, सॉरी म्यूट करा. नेक्स्ट. तर बेसिक ऑफ एक्सपेरिमेंट मध्ये आपण नेक्स्ट स्लाइड वर आलोय. अन एक्सपेरिमेंट इज अ प्लॅन ऍक्टिव्हिटी डन टू फाइंड आन्सर टू वाय हाऊ समथिंग हॅपन. प्रयोग म्हणजे का आणि कसे घडते याची उत्तर शोधण्यात केलेली एक नियोजित कृती होय. म्हणजे एक्सपेरिमेंट करणं म्हणजे करायचं म्हणून असं काय करायचं नाही. तो एक्सपेरिमेंट का करतोय, ह्या एक्सपेरिमेंट मध्ये कशी क्रिया घडते आणि ही क्रिया अशी घडल्यानंतर आपण काय काय गोष्टी नियोजनानुसार केल्या होत्या याचा सगळा एकत्रित आढावा म्हणजे एक्सपेरिमेंट आहे. बेसिक म्हणजे मूलभूत पार्ट कोणाचे, प्रयोगाचे. मग प्रयोग करताना 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याला आपण व्हेरिएबल किंवा घटक, चल किंवा घटक बोलतो. एक आहे हॅलो सर. इंडिपेंडेंट व्हेरिएबल. हॅलो सर सर हॅलो, तुम्ही नेक्स्ट स्लाइड वर आहे. स्लाइड प्रेझेंट सर नाही तुम्ही झाली का? सेकंड स्लाइड वर आहेत हा हा ना? सर पण आम्हाला फर्स्ट स्लाइड दिसते डे ओके 3 ची, ओके ज्यावर ओके. बेसिक एक्सपेरिमेंट लिहिलेलं आहे. यस सर. हा आता यस सर दिस. येस सर आता दिसते. तर आता ओके, आता दिसते ना सगळ्यांना? हो ठीक आहे. यस चला. सर.
आता सगळ्यांना दिसते ना स्लाइड? येस सर. येस सर. येस सर. तो नेक्स्ट जो आपण पाहतोय त्याच्यामध्ये काय की बेसिक ऑफ एक्सपेरिमेंट का करतो आपण, तर एक्सपेरिमेंट करताना तो एक्सपेरिमेंट का केला आणि तो कसा केला हे करत असताना काहीतरी उत्तरे शोधतो. त्यासाठी एक केलेली कृती म्हणजे काय असतं, प्रयोग असतो. प्रयोगामध्ये 3 घटक महत्वाचे आहेत. 3 घटक म्हणजे कोणते? कंट्रोल व्हेरिएबल, डिपेंडेंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल. सर्वात पहिला आहे तो इंडिपेंडेंट, म्हणजे जो आपण स्वतः बदलत असतो. म्हणजे प्रॅक्टिकल करण्यासाठी, एक्सपेरिमेंट करण्यासाठी ज्या घटकामध्ये बदल केला जातो, म्हणजे ज्या व्हेरिएबल मध्ये चेंजेस केला जातो, त्याला इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे चल बोलतात. इंडिपेंडेंट व्हेरिएबल. बऱ्याच लोक इथे आपल्याकडे मराठी मीडियमचे आहेत आणि मग काही इंग्लिशचे आहेत. तर मराठी आणि इंग्लिश दोन्ही पॉईंट ठेवलेले आहेत, तुम्हाला समजेल अशा शब्दांमध्ये. सेकंड पॉईंट जो आहे तो आहे डिपेंडेंट व्हेरिएबल, म्हणजे प्रयोग ज्या गोष्टीवर डिपेंडेंट आहे ती गोष्ट महत्वाची आहे, म्हणजे त्याच्यावर अवलंबून आहे प्रयोग. तो आपल्याला बदलायचा नाही, तो आपण मेजर करतो त्याच्यामध्ये काय बदल झाला. उदाहरणार्थ एक्झाम्पल सांगतोय मी स्वतःचं एक्झाम किंवा आपल्या बॉडीचं एक्झाम्पल सांगतोय. इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे जो फॅक्टर चेंज होतो, म्हणजे आपण रोजचं जेवण जेवतो. आपलं जेवण रोज एकच असतं का रे? जेवणामधली भाजी जी असते No, ती sir. नाही सर. हा भाजी आपण बघा दररोज वेगवेगळी घेतो, म्हणजे तो झाला इंडिपेंडेंट व्हेरिएबल. हा, डिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे काय? जेवणच जेवायचं आपल्याला, त्याच्यावरच अवलंबून आहे. एकत्रित गोष्टीला आपण जेवण बोलतो. मग आता डिपेंडेंट व्हेरिएबल मध्ये काय येतं, तर डिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे राईस येतो, म्हणजे भात येतो. पण तो भात वेगवेगळ्या प्रकारचा असतो, तो इंडिपेंडेंट आहे. कोण मसाले भात खातो, कोण परतलेला भात खातो, कोण साधा राईस खातो, कोण जिरा राईस खातो. ठीक आहे, पण प्रकार काय? राईसच आहे. इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे काय? कोणी मसाले भात मध्ये काहीतरी मसाले टाकलेत किंवा वेगवेगळे मटेरियल टाकलेत आणि त्याच्यापासून इंडिपेंडेंट गोष्टी बदलतात. कंट्रोल व्हेरिएबल म्हणजे घटक. कंट्रोल मध्ये जेवतात ना सगळे, बाबा मला रोज 2 पोळीच लागते किंवा 4 पोळीच खातो मी आणि थोडासा भात खातो, असे काही गोष्टी. कंट्रोल म्हणजे जो प्रॅक्टिकल, म्हणजे हा एक्सपेरिमेंट आहे. रोजचं जेवण जे करतोय ना तो पण एक्सपेरिमेंट आहे. कसा एक्सपेरिमेंट आहे मी सांगतो. मी रोज जो जेवण जेवतोय त्याच्यामुळे माझ्या बॉडीला न्यूट्रिशन मिळतात आणि मी हेल्दी बनतोय, मला एनर्जी मिळते, म्हणजे हा एक्सपेरिमेंटच आहे ना. मग ह्या एक्सपेरिमेंट मध्ये 3 गोष्टी कशा महत्वाच्या आहेत, ज्या तुम्हाला पटकन लक्षात राहायला पाहिजेत. म्हणून मी डेली लाईफ मधलं उदाहरण दिलं जेवणाचं. जेवण मध्ये जे घटक आहेत ते इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहेत, रोज काही ना काहीतरी बदललेलं असतं. डिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे रोजचं जेवण, सकाळचं, दुपारचं आणि संध्याकाळचं, या 3 टाइम मध्ये डिपेंडेंट आहे आपण जेवणावर. कंट्रोल व्हेरिएबल मध्ये कमी बोलतो ना की माझ्या बॉडीला एवढंच जेवण महत्वाचं आहे, 2 पोळी 4 पोळी, हे कंट्रोल व्हेरिएबल. म्हणजे हे लक्षात ठेवायचं असेल कोणताही एक्सपेरिमेंट करायचा तर तो एक्सपेरिमेंट 3 गोष्टींवर अवलंबून असतो. बेसिक ऑफ एक्सपेरिमेंट मध्ये जर कोणीही तुम्हाला क्वेश्चन विचारला, देर आर 3 टाइप्स फॉर अ बेसिक एक्सपेरिमेंट that are the needful for us. First one is independent variable, second one is dependent variable, and third one is control variable. जे नेहमी सेम ठेवलं जातं, सारखंच ठेवलं जातं. ठीक आहे, त्यासाठी एक सोपं एक्झाम्पल आहे. कुणाला काही डाऊट आहे का? हा तेजल. सर इंडिपेंडंट व्हेरिएबलचं परत सांगा ना एक्झाम्पल देऊन. बरं, इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे असा व्हेरिएबल तो कंटिन्युअसली चेंज होत असतो, तो कोणावर अवलंबून नाहीये, तो फॅक्टर चेंज. सोपं उदाहरण मी सांगितलं होतं, जेवणाचं ताट. जेवणाच्या ताटामध्ये आपण 3 गोष्टी कंटिन्यू घेतो, एक तर भाजी, पोळी आणि राईस, अशा 3 गोष्टी घेऊया. भाजी, पोळी आणि राईस याच्यामध्ये इंडिपेंडेंट व्हेरिएबल, कधी मी 1 चपाती खातो, कधी 2 चपाती, इंडिपेंडेंट आहे. डिपेंडेंट म्हणजे जेवणच खातो मी. आणि कंट्रोल व्हेरिएबल म्हणजे मोजमाप, तो घटक सेम ठेवला जातो. 3च गोष्टी असतात आपल्या जेवणामध्ये, चपाती, भाजी आणि पोळी म्हणजे राईस, या 3 गोष्टी. तसं मी एक एक्झाम्पल दिलेलं तुम्हाला सोपं वाटेल तसं. आपलं त्याच्या खाली एक क्वेश्चन आहे बघा, एक्झाम्पल टू चेक हाऊ सनलाइट अफेक्ट प्लांट ग्रोथ. हाऊ सनलाइट अफेक्ट प्लांट ग्रोथ हे आपल्याला चेक करायचं आहे की सूर्यप्रकाशाचा वनस्पतीच्या वाढीवर कसा परिणाम होतो हे आपल्याला तपासायचं आहे.
तर त्यातला चेंज होणारा घटक कोणता आहे? सूर्यप्रकाश. कसा ते पण सांगतो. कसा होत ते चेंज होतो ते पण सांगतो. सकाळी सूर्यप्रकाशची किरणं सौम्य असतात. दुपारी ती प्रखर बनतात. संध्याकाळी पुन्हा सौम्य होतात. रात्रीचा सूर्यप्रकाशच नसतो. म्हणजे इथं सूर्यप्रकाशामध्ये बदल होतोय ना. कधी जास्त सूर्यप्रकाश मिळतोय, कधी कमी सूर्यप्रकाश मिळतोय. त्याला बोलतो आपण इंडिपेंडेंट व्हेरिएबल. तो स्वतंत्र असतो, बदलत राहतो. हा अपूर्वा. हॅलो. हा अपूर्वा बोल. एक मिनिट हा. बाकीच्यांनी म्यूट ठेवा. हा अपूर्वा पुन्हा बोल. डिपेंडेंट व्हेरिएबल अँड कंट्रोल व्हेरिएबलचा रिपीट करता का? रिपीट करू का पुन्हा? हो सर, फोन हँग झाला. बरं ठीक आहे. बाकीच्यांनी म्यूट करा सर्व. मी पुन्हा रिपीट करतोय. बेसिक ऑफ एक्सपेरिमेंट मध्ये 3 घटक महत्वाचे असतात. म्हणजे कोणताही चांगला एक्सपेरिमेंट जेव्हा आपण करतो त्याच्यामध्ये एकच घटक बदलतो, त्याला इंडिपेंडेंट व्हेरिएबल बोलतात. जो घटक मोजायचा असतो त्याला डिपेंडेंट व्हेरिएबल बोलतात. आणि तिसरा पार्ट जो कंट्रोल व्हेरिएबल म्हणजे प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंटला कंट्रोल मध्ये ठेवतो, जे सारखे असतात, समान असतात, त्याला कंट्रोल व्हेरिएबल बोलतो. म्हणजे कोणता एक चांगला एक्सपेरिमेंट करत असेल तर त्याच्यामध्ये कुठला तरी एकच घटक सतत बदलतो, त्याला इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे स्वतंत्र घटक किंवा स्वतंत्र चल असं बोलतो, जो की बदलत असतो. दुसरा पार्ट जो आहे डिपेंडेंट व्हेरिएबल, तो आपल्याला मोजायचा असतो. म्हणजे चहामध्ये किंवा पाण्यामध्ये आपण साखर टाकली, साखरेचं प्रमाण कमी जास्त केलं म्हणजे बदलतोय साखरेचं प्रमाण. आणि मग साखरेचं पाणी किती गोड झालं हे मोजतो आपण चव घेऊन, तो डिपेंडेंट व्हेरिएबल. आणि कंट्रोल व्हेरिएबल म्हणजे ते फॅक्टर्स आहे तसे ठेवले जातात. म्हणजे साखर किती 2 कप टाकली, पाणी किती 1 कप होतं, ते कंट्रोल. म्हणजे 1 कप पाण्यामध्ये 2 कप साखर, ह्याचं प्रमाण जे आपण समान ठेवतो ना त्याला बोलतो कंट्रोल व्हेरिएबल. म्हणजे त्या गोष्टी महत्वाच्या त्या लागणार आहेत, त्याच्याशिवाय प्रॅक्टिकल पूर्ण होणारच नाही किंवा एखादा प्रयोग पूर्ण होणार नाही. अशा घटकांना आपण कंट्रोल व्हेरिएबल असं बोलतो. आणि त्याच्यापासून जो रिझल्ट मिळतो तो आपल्याला एकदम अचूक असला पाहिजे. समजला असेल तर फक्त थम्सअप करा किंवा कमेंट्स मध्ये थम्सअप टाकलं तरी चालेल. रिएक्शन ऑफ करून ठेवलेत. ओके ठीक आहे चालेल. मला सगळ्यांचा मेसेज मिळाले. वेदिकाचा मेसेज मला मिळाला, संस्कृतीचा मेसेज मला मिळालाय. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट स्लाइड वर चाललोय आपण. हे समजलंय का? तर एक एक्झाम्पल आहे आपल्या समोर बघा. एक सोपं एक एक्झाम्पल दिलंय मी, ज्याच्यामुळे तुम्हाला एक्सपेरिमेंटचे बेसिक पार्ट कळतात. आपण एक एक्झाम्पल पाहतोय की त्याच्यामध्ये असं सांगितलंय, सनलाइट अफेक्ट प्लांट ग्रोथ. म्हणजे सनलाइट म्हणजे सूर्यप्रकाशाची किरणे, अफेक्ट म्हणजे परिणाम करतात कशावर? प्लांट म्हणजे वनस्पतीच्या वाढीवर. कसा परिणाम करतात ते आपल्याला मोजायचंय. ते एक्सपेरिमेंटच्या थ्रू मोजतो आपण. कशा थ्रू मोजतो आपण? एक्सपेरिमेंटच्या थ्रू. तर वेदिका, तुझा काही डाऊट असेल तर विचार, नाही तर म्यूट ठेव. तर फर्स्ट आहे चेंज मीन्स इंडिपेंडेंट व्हेरिएबल. जो मोजतो तो डिपेंडेंट व्हेरिएबल. आणि जो कायम ठेवला जातो बोलतो आपण कंट्रोल व्हेरिएबल. आता माझ्याकडे एक सूर्यप्रकाशाचा झाडांच्या वाढीवर कसा परिणाम होतो हे शोधण्यासाठी मी काय केलं, एक वनस्पती घेतली. पण वनस्पती फक्त घेऊ शकत नाही, तर त्याच्यासोबत त्या वनस्पतीला मला रोज पाणी घालावं लागेल. वनस्पती कशामध्ये उगवते? तर त्या मातीमध्ये उगवते, तर माती पाहिजेत. आणि मातीला एकत्र ठेवण्यासाठी मला कुंडी पाहिजेत. ह्या 3 गोष्टी पाहिजेत. हे झाले कंट्रोल व्हेरिएबल. माती,
दुसरं ऑप्शन असेल आपलं माती मीन्स सॉइल, वॉटर म्हणजे पाणी, आणि पॉट म्हणजे आपली कुंडी असेल. हे 3 गोष्टी आपण स्टेडी ठेवणार आहोत, सेम ठेवणार आहोत. आणि नेक्स्ट जो असणार आहे हे आपले कंट्रोलमध्ये राहणार आहे, कारण की माती आपण स्वतः ठेवणार की मी एका कुंडीमध्ये किती माती भरायची, हे कंट्रोल व्हेरिएबल मध्ये जाणार. पाणी किती घालायचं हे पण कंट्रोलमध्ये राहणार. आपण रोजच पाणी टाकत राहिलो 2-2 बादली तर कसं चालेल? झाड कोमेजून जाईल, पाण्याची त्याची मुळं ती कुजून जातील पाण्यामुळे. ते कंट्रोलमध्ये पाहिजेत. म्हणजे ज्या गोष्टीचं प्रमाण आपण कायम ठेवतो त्याला कंट्रोल व्हेरिएबल बोलतात. ठीक आहे. आणि ज्या गोष्टीमध्ये बदल होतो ना, म्हणजे कंटिन्युअसली बदलते, त्याला बोलतो आपण इंडिपेंडेंट व्हेरिएबल. आणि ज्या गोष्टी आपल्याला मोजायच्या असतात, म्हणजे झाडाची उंची मोजायची आहे, त्याला बोलतो आपण डिपेंडेंट व्हेरिएबल. समजलंय का सर्वांना? तो एक्झाम्पल आहे चेंज. चेंज काय होईल जर आपण सकाळचा सूर्यप्रकाश मोजला तर तो कमी असेल, दुपारचा अति जास्त असेल. संस्कृती म्यूट कर. दुपारचा सूर्यप्रकाश अति जास्त असेल, संध्याकाळचा पुन्हा म्हणजे इव्हिनिंग टाइम मध्ये तो जो सनरेज असतील ते पुन्हा फेंट होऊन जातील, म्हणजे इंटेन्सिटी त्यांची कमी होऊन जाईल. म्हणजे चेंज कशामध्ये होतोय? सनलाईट मध्ये चेंज होतोय. मेजर काय करतोय? पहिल्या दिवशी झाडाची उंची किती झाली, 10 दिवसांनी झाडाची उंची किती वाढली, हॅलो सर. हे मेजर करतोय. हॅलो, हा राजवीर. सर तुम्ही थर्ड स्लाइड ओपन केली का? नाही, सेकंड स्लाइड वरच आहे मी. तुला थर्ड स्लाइड नाही, दिसते का? मला वाटलं थर्ड स्लाइड ओपन केली. सेकंड स्लाइड वरचाच कॉन्टेंट वाचतोय मी अजून पण. मग कंट्रोल व्हेरिएबल मेक्स द एक्सपेरिमेंट फेअर अँड सायंटिफिक. जर कंट्रोल व्हेरिएबल जर आपण करेक्ट ठेवले असतील, म्हणजे सारख्या प्रमाणात ठेवले असतील, तर जो कोणता आपण एक्सपेरिमेंट करतो तो अचूक असतो आणि सायंटिफिकली करेक्ट असतो. वैज्ञानिक दृष्ट्या अचूक म्हणजे जे कंट्रोल व्हेरिएबल्स असतात ते एखाद्या प्रॅक्टिकल्सला किंवा एखाद्या एक्सपेरिमेंटला करेक्ट कंडिशनवर आणि फेअर कंडिशनवर घेऊन जातात. इथपर्यंत समजलंय का बेसिक ऑफ एक्सपेरिमेंट? येस सर. तुम्हाला येस सर्वांना? सर. हो. आता माझे काही क्वेश्चन आहेत. ओके, मी आता प्रेझेंटिंग ऑफ करतोय आणि क्वेश्चन विचारणार. ठीक आहे. येस सर. ओके सर. बेसिक ऑफ एक्सपेरिमेंट मध्ये मी क्वेश्चन ज्याला क्वेश्चन विचारेल तो तुम्हाला आन्सर देईल. सगळे म्यूट वर राहतील. ठीक आहे. तर माझा फर्स्ट क्वेश्चन आहे, बेसिक ऑफ एक्सपेरिमेंट मध्ये आपण किती फॅक्टर्स पाहतो? याचा आन्सर मला राधिका देईल. राधिका, माझा आवाज येतोय का राधिका? येस सर, येतोय. हा. बेसिक ऑफ एक्सपेरिमेंट मध्ये आपण किती फॅक्टर्स पाहतो आणि कोणते? चुकलं तर चुकू देत, काही हरकत नाही, ट्राय तर कर. नाही सांगायचं का तुला? ऋतुपर्णा तांबोळी, तू सांग. Control and independent. कोणकोणते? Control and independent. हा, बरोबर. कंट्रोल व्हेरिएबल म्हणजे काय असतं बाळा? सर एक्झाम्पल देऊ का? काय सर? कंट्रोल व्हेरिएबल काय असतो? कोणत्या गोष्टी आपण कंट्रोल मध्ये? तर माइंड सर, सपोज आपण ठरवलंय की 4 पोळी खायची एका दिवसात, हे आपण कंट्रोल करतो ना ते. ओके, ठीक आहे, चालेल. मला राजवीर आन्सर सांगेल नेक्स्ट. सर स्क्रीन नाही दिसत आहे तुमची. राजवीर, मी स्क्रीन ऑफ केली आहे, मी क्वेश्चन विचारतोय.
हा राजवीर, आवाज येतोय माझा? हो सर. हा, माझा प्रश्न असा आहे की फॅक्टर्स ऑफ एक्सपेरिमेंट म्हणजे एक्सपेरिमेंटचे बेसिक फॅक्टर्स आपण पाहतो, त्याच्यामध्ये कोणते 3 बेसिक फॅक्टर्स आहेत? हॅलो सर, आवाज येतोय? हो हो. सर प्रश्न रिपीट करा ना. आपण बेसिक ऑफ एक्सपेरिमेंट मध्ये किती फॅक्टर्स पाहतो आणि कोणकोणते फॅक्टर्स असतात? 3 फॅक्टर्स, इंडिपेंडंट, डिपेंडंट आणि कंट्रोल. ओके, व्हेरी गुड. वेदिका, नेक्स्ट क्वेश्चन. वेदिका तुला आहे नेक्स्ट क्वेश्चन. वेदिका, माझा आवाज येतोय? अनम्यूट कर स्वतःला. यस सर. हा, वेदिका, माझा प्रश्न असा आहे की कोणता व्हेरिएबल चेंज होतो? कंट्रोल, इंडिपेंडेंट का डिपेंडेंट? इंडिपेंडेंट. इंडिपेंडेंट. ओके, व्हेरी गुड. आदिती, नेक्स्ट क्वेश्चन तुला. येस सर. हा, कंट्रोल व्हेरिएबल काय काय इंडिकेट करतो? म्हणजे कंट्रोल व्हेरिएबल काय सांगते हेच ना? येस येस, करेक्ट. सर कंट्रोल व्हेरिएबल सांगतात की ते जे ती जी एक मिनिट. हा, कंट्रोल व्हेरिएबल सांगतं की ती जी मेजर किंवा काय आहे तर मेजर किंवा ती जी आपण वस्तू घेतोय तर ती समान असेल. ओके. आणि डिपेंडेंट व्हेरिएबल? सर डिपेंडेंट व्हेरिएबल मध्ये आपण म्हणजे मोजण्याचं काम करतो की हे फॅक्टर सांगतात की आपण ऑब्झर्व करतो किंवा ते मोजतो. ओके ओके, ठीक आहे. तर बघा, आता सगळ्यांनी खूप छान आन्सर दिलेत. बाकीच्यांना मी नेक्स्ट क्वेश्चन जे आपले एमसीक्यू क्वेश्चन स्टार्ट करू त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारेल. मी स्क्रीन पुन्हा प्रेझेंट करतोय. स्क्रीन दिसते सर्वांना? नो सर. नो सर. नो सर, नाही दिसत आहे. नो सर. वेट 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 फॉर फ्यू मिनिट. आता दिसत असेल. नो. नो सर. नो. सर यस सर, आता दिसते सर. ओके, ठीक आहे. आता अजून काही मिनिटं मी थांबतो, कारण की सगळ्यांना दिसायला थोडासा प्रॉब्लेम आहे. दिसतंय सर. दिसते आता सर्वांना स्क्रीन माझी? येस ओके, मग आपण पुढे जाऊया. सर. पुन्हा रिवाइज करतो. हा, सगळ्यांनी म्यूट ठेवा सगळ्यांचा माईक. आता आपण पुढे जाऊया. बेसिक ऑफ एक्सपेरिमेंट मध्ये कोणाला नसेल समजलं तर मी पुन्हा रिपीट करतोय. बेसिक ऑफ एक्सपेरिमेंट, कोणताही एक्सपेरिमेंट करतो त्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या असतात. इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे प्रयोग करताना ज्या ज्या गोष्टींचं प्रमाण बदलतो त्याला इंडिपेंडेंट व्हेरिएबल बोलतात. आणि ज्या गोष्टी आपल्याला मेजर करायच्या असतात, मोजायच्या असतात, निरीक्षण करून किंवा स्केलने किंवा ऑब्झर्व करून ज्या गोष्टी आपण मेजर करतो त्याला डिपेंडेंट व्हेरिएबल बोलतो. आणि तिसरा टप्पा जो आहे कंट्रोल व्हेरिएबल, म्हणजे कोणताही एक्सपेरिमेंट करताना जी काही सामग्री आपण घेतो त्याच्यावर आपला रिझल्ट महत्वाचा आहे. म्हणजे आता जर मला एक्सपेरिमेंट करायचा आहे, याचा एक्झाम्पल मी देतोय, सॉल्टचा एक्सपेरिमेंट करायचा, मला सॉल्ट बनवायचं आहे, मीठ बनवायचं आहे. त्याच्यासाठी मला 2 घटक लागतील, एक सोडियम आणि क्लोराईड, हे 2 एलिमेंट लागतील. तर हे 2 एलिमेंट आहेत ते कंट्रोल आहेत. म्हणजे हे 2 जर नसतील तर मी एक्सपेरिमेंटच करू शकत नाही. कशापासून मीठ बनतं ते घटक तर मला माहिती आहेत, आणि किती अमाऊंट मध्ये टाकले पाहिजेत त्याला बोलतो आपण कंट्रोल व्हेरिएबल. आणि मग कधी सॉल्ट बनेल, त्याला काही हीट द्यावी लागेल, त्या गोष्टींवर आपण पाठ पाहतोय. तर या 3 गोष्टी सगळ्यांना समजल्या असतील तर पुढच्या पॉइंटवर जाऊया आपण. पुढची स्लाइड मी दाखवतोय. नेक्स्ट पार्ट जो आहे आपण तो पाहणार आहे डेटा रिडिंग. सगळ्यांना स्क्रीन दिसते? यस. सर. डेटा रिडिंग
डेटा रिडिंगला आपण बोलतो मराठीमध्ये माहितीचे वाचन. आणि डेटा रिडिंग 7th स्टँडर्ड पासून 12th स्टँडर्ड पर्यंत सगळेजण करतात. तुम्ही पण केलंय. मी तर बोलतो डेटा रिडिंग आपण 1st स्टँडर्ड पासून केलंय. आपल्याला पिक्टोग्राफ होते 1st स्टँडर्ड मध्ये, 2nd स्टँडर्ड मध्ये. आपल्याला डिझाईन दिली जायची पानांची, फुलांची, 1 पान 2 पान किंवा 3 पानं आणि मग 1 फूल, 4 पानं आणि 1 फूल. मग आपल्याला तो सिक्वेन्स लावायला लावायचे. किंवा आजही छोट्या मुलांना बघा प्ले ग्रुपमध्ये अरेंजमेंट करायला लावली जाते. ते काय असतं, डेटा ते कलेक्ट करतात आणि त्यांची मांडणी करतात. त्यालाच बोलतो आपण डेटाची अरेंजमेंट आणि डेटाची रिडिंग. मग डेटाच्या रिडिंग मध्ये आपण 2 गोष्टी पाहणार आहोत, ग्राफ अँड टेबल. म्हणजे एक तर ग्राफ थ्रू आपण डेटा रीड करतो आणि एक टेबल थ्रू आपण डेटा रीड करतो. डेटाचा ऍक्च्युअल मिनिंग होतो कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. आता डेटाचा मिनिंग म्हणजे काय, जसं आता तुम्ही सगळेजण स्टुडंट आहात, मला प्रत्येकाची नावं माहीत झालेली आहेत, कोणत्या स्टँडर्ड मध्ये कोणाला काय आवडतं. त्याची जर माहिती गोळा केली, सगळेजणांकडे माहिती आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये 5 मेंबर्स आहेत, आई, भाऊ, बाबा, बहीण आणि तुम्ही स्वतः, असेच 5 जण आहात. तर कोणाला काय आवडतं, कोणाची उंची किती आहे, पुन्हा कोण किती स्मार्ट आहे, कोण किती शिकलेला आहे, त्याची जी कलेक्शन करतात, डेटाची माहिती कलेक्ट करतात, त्यालाच आपण बोलतो डेटा. आणि तो जो डेटा तुम्ही कुठे लिहून ठेवता, इन द फॉर्म ऑफ ग्राफ, इन द फॉर्म ऑफ टेबल, त्याला आपण रीड करतो आणि त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. तर तुमच्या समोर स्क्रीन आहे, त्या स्क्रीन मध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट दिलाय, डेटा मीन्स कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन, collected information. We use that data in the form of table and the form of graph to understand data easily. तो जो डेटा आपण जर चित्रांच्या गोष्टीमध्ये दाखवला किंवा टेबलमध्ये लिहून दिला किंवा ग्राफच्या द्वारे दाखवला, तर तो डेटा वाचायला पटकन सोपा जातो. डेटाला मराठीमध्ये बोललं जातं माहिती, इन्फॉर्मेशन. डेटा म्हणजे गोळा केलेली माहिती की समजायला इझी पडावी म्हणून त्याला आपण टेबलच्या फॉर्मॅटमध्ये लिहितो. अदरवाईज आपण ग्राफच्या फॉर्मॅटमध्ये त्याला कन्वर्ट करतो. तर ह्याचे 2 टाईप. टेबल्स मध्ये काय उभ्या आणि आडव्या रेषा मारतो. त्या स्तंभिकेमध्ये एका ठिकाणी लिहिलेलं असतं व्यक्तीचे नाव, त्याचे वय आणि त्याला आवडणारी गोष्ट. अशा 3 गोष्टींमध्ये आपण उभा तक्ता आणि आडवा तक्ता, म्हणजे अशा उभ्या रेषा आणि आडव्या रेषा मांडतो. आणि त्याला काय आवडतं, त्याचे 10वीचे मार्क्स किती आहेत, पहिलीचे मार्क्स किती आहेत, दुसरीचे मार्क्स किती आहेत, त्याच्यामध्ये आपण त्याची माहिती भरत जाऊ. त्याला आपण बोलतो तक्ता. म्हणजे टेबलच्या फॉर्मॅटमध्ये जी माहिती लिहिली जाते त्याला आपण डेटा रिडिंग इन द टेबल फॉर्म. दुसरा एक फॉर्म आहे, त्याला बोलतो ग्राफ. ग्राफच्या थ्रू आपल्याला, आता ग्राफ का वापरला जातो ते पण सांगतो. ग्राफ म्हणजे काय, की आता मला तुमच्या वर्गाचा काढायचा, एखाद्या व्यक्तीचा असेल तर टेबलमध्ये लिहू शकतो. पण असे बरेचसे व्यक्ती आहेत, माझ्या क्लासमध्ये 100 मुलं आहेत आणि त्या 100 मुलांचा माहिती म्हणजे जे इन्फॉर्मेशन आहे, कोणताही मोठे सर आले आणि त्यांना क्विकली पाहिजे, मग अशा वेळेस काय केलं जातं, आपण ग्राफ ड्रॉ करतो. ग्राफ ड्रॉ केल्यानंतर असं कळतं की काही मुलं 20 मार्कापर्यंत पोहोचलेली आहेत, काही मुलं 40 मार्कांपर्यंत पोहोचलेली आहेत, काही लोक 60 मार्कांपर्यंत पोहोचलेली आहेत. क्लासमध्ये काउंट आहे 100 मुलांचा. प्रत्येकाचे मार्क्स वाचण्यापेक्षा किती मुलं, 1 ते 20 मुलं असेल की छोट्या रूपात दाखवण्याचं सोपं काम कोण करत असेल तर आलेख करत असतो. तो काय दाखवतो, बदल दाखवतो आणि ट्रेंड दाखवतो की कोण हुशार आहे, काय कुठल्या दिशेने चाललेत, हे दाखवण्यासाठी आपल्याला डेटा रिडिंग इम्पॉर्टंट आहे. तर डेटाचे 3 पार्ट पडतात, ते आपण पुढे पाहूया नेक्स्ट स्लाइड मध्ये. टाइप्स ऑफ ग्राफ दिसतं सगळ्यांना? येस सर. यस सर. आता बघा, ओके थँक्यू. सगळ्यांनी म्यूट ठेवा स्वतःचा माईक. आपण पुढे जाऊया. तर आता तुम्हाला थोडं कन्फ्युजन व्हायला नको म्हणून रिपीट करतोय. सुरुवातीला आपण पाहिलं एक्सपेरिमेंट आणि दुसरा पार्ट पाहतोय आपण डेटा. पहिला
बेसिक ऑफ एक्सपेरिमेंट आणि दुसरा पार्ट पाहतोय आपण टाइप ऑफ ग्राफ. हे दोनच भाग आपण पाहणार आहोत. तर टाइप्स ऑफ ग्राफ मध्ये 3 प्रकार येतात. स्तंभालेख, रेषालेख आणि वृत्तालेख. त्याला वर्तुळ आलेख सुद्धा बोलतात. इन इंग्लिश स्तंभालेखला बोललं जातं बार ग्राफ, रेषालेखला बोललं जातं लाईन ग्राफ आणि वृत्तालेखला बोललं जातं पाय चार्ट. आता हे ह्याच्या पुढे मी एक्झाम्पल पण दिले की बार ग्राफ काय सांगतो. हे की पॉइंट्स येतात. आपल्याला पूर्ण अभ्यास करायचा नाही, छोट्या छोट्या नोट्स बनवायच्या. बार ग्राफ काय देतो? तुलनात्मक माहिती. म्हणजे माझ्या कंपॅरिझन मध्ये दुसरा व्यक्ती कसा आहे ह्याची जी इन्फॉर्मेशन, दोघांमध्ये तुलना करायची असेल तर आपण बार ग्राफ वापरतो. रेषा आलेख म्हणजे लाईन ग्राफ कधी वापरतो? वेळेनुसार बदल होतो. म्हणजे बघा 2010 ला पॉप्युलेशन किती होतं, 2012 ला पॉप्युलेशन किती होतं. 2010 ला पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या लोकसंख्या कमी होती, 2012 ला वाढली. म्हणजे वेळेनुसार बघा 2012 हे वर्ष आहे, वेळ बदलली आहे दिवसांमध्ये किंवा वर्षामध्ये. वेळेनुसार जो बदल दाखवायचा असेल तो लाईन ग्राफ दाखवतो. आणि पाय चार्ट काय दाखवतो? पार्ट दाखवतो, पूर्ण होल पार्ट. या 3 गोष्टींवर आपले 3 आलेखचे टाईप पडतात. आणि ग्राफ का शिकायचा आहे म्हणजे डेटा रिडिंग का शिकायचं आहे? सो टू कम्पेअर, प्रेडिक्ट अँड कन्क्लूड सायंटिफिकली. म्हणजे ग्राफ आपल्याला कंपॅरिझन करायला शिकवतात, प्रेडिक्शन म्हणजे अंदाज लावायला शिकवतात आणि कन्क्लुजन म्हणजे एखाद्या निष्कर्षापर्यंत जायला शिकवतात. म्हणून आपल्याला डेटा रिडिंग करणं महत्वाचं आहे. डेटा रिडिंग मध्ये आपण टाइप्स ऑफ ग्राफ पाहतो. ठीक आहे. तर तुम्हाला हे ग्राफ सोपे पडावेत, समजावेत म्हणून मी पुढे डायग्राम दाखवतो आणि काही क्वेश्चन विचारेन. म्हणजे मला समजेल की तुम्हाला खरंच गोष्टी कळायला आहेत. ठीक आहे, आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. तर पहिला पार्ट आहे आपला स्तंभालेख. दिसतोय सगळ्यांना? येस येस सर. Yes, sir. ओके ओके वेट. हा तेजस, काही डाऊट आहे का? सगळ्यांनी हँड डाऊन करा सगळ्यांनी. कोणाचा काही डाऊट असेल तो साहेब रेज सर करा. पी चार्ट बाकी सांगा नाही का? सगळ्यांनी सर पाय चार्टचं सांगा नाही का? Sir, तेच. हा मी ऐका, चार्ट. पाय चार्ट पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करतोय. आपण टाईप नुसार पाहतोय. पाय चार्ट म्हणजे काय असतो पुन्हा रिपीट करतो, तुम्हाला हवाय तर. स्क्रीन बदलली आहे मी, दिसते सगळ्यांना स्क्रीन? येस सर. येस सर. टी चार्ट नाही, त्याला पाय चार्ट बोलतो आपण. पाय चार्ट शोज द पार्ट्स ऑफ द होल. म्हणजे आपल्याकडे भाकरी असते ना, भाकरी किंवा चपाती. ठीक आहे, त्या चपातीवर किंवा एखादा गोल काढलाय आणि त्या गोलचे 4 भाग केलेत. म्हणजे पार्ट केतात, छोटे छोटे पार्ट केले जातात आणि त्या पार्टचं आपल्याला एक्सप्लेनेशन द्यावं लागतं की पहिला पार्ट काय दाखवतोय त्याची माहिती, दुसरा पार्ट काय दाखवतो, तिसरा पार्ट काय दाखवतो, चौथा पार्ट काय दाखवतो. म्हणजे एक पिझ्झा पाहिलाय सगळ्यांनी? पिझ्झा चित्रात Yes, वगैरे Yes, sir. येस सर. पिझ्झाचे कसे कट. हा, पिझ्झा म्हणजे होल पार्ट, पूर्ण भाग. आणि त्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापतो ना, त्याला आपण भाग बोलतो. मग तसाच आपल्याला जो आकार दिसतो ना त्याला पाय चार्ट बोलतात. त्याला वर्तुळ आलेख का बोलतात ते पण सांगतो. आपण पुढे पाहतोय प्रत्येक टाईप. आता आपण बार आलेख, मग त्याच्यानंतर लाईन ग्राफ आणि त्याच्यानंतर पाय चार्ट. हे 3ही पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. Okay, sir. तर आता पहिला आपल्याकडे आहे पाय चार्ट, सॉरी बार ग्राफ. बार ग्राफला इंग्लिश मध्ये बोलतो आपण, सॉरी मराठीमध्ये बोलतो आपण स्तंभ आलेख. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये स्तंभ कसे असतात हे आपण जॉग्रफी मध्ये पण पाहतो. सर्वात जास्त जॉग्रफीला येतं हे आणि मॅथ्स मध्ये येतं. हे 2 गोष्टी जॉग्रफी आणि मॅथ्स आहे. तर टाइम स्पेंट बाय अ स्टुडंट ऑन अ डेली ऍक्टिव्हिटी. तुमच्या समोर जो ग्राफ आहे ना, बघा हायपोथिसिस मध्ये पण सांगितलेलं, लास्ट टाइम मध्ये आपण ग्राफ पण थोडेफार पाहिले होते. तर त्याच्यामध्ये आपल्याला ना ग्राफचं रिडिंग करताना टायटल वाचणं गरजेचं असतं. कोणताही ग्राफ वाचतो ना त्यावेळेस त्याचं टायटल वाचायचं. त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येतो की हा ग्राफ काय माहिती देतो आपल्याला. मग याचं टायटल कुठं दिलंय तर हे टायटल आहे बघा. टायटल इथे दिलेलं आहे आपल्याला, टाइम स्पेंड बाय अ स्टुडंट ऑन द डेली ऍक्टिव्हिटीज. दिसतंय का सगळ्यांना स्टार्टिंगला हेडिंगचं नाव? येस सर. Yes, sir. ह्याला आपण ह्या टायटल आहे ह्या ग्राफचं.
मग आता आपल्याला पहिला जो हा कर्सर दिसतो तुम्हाला, पहिला जो आपल्याला पार्ट दाखवला इथे ग्राफवर, तो रीडिंगचा दाखवलाय. टाइम स्पेंड दाखवलाय तो एक्स ऍक्सिस वर, सॉरी, टाइम स्पेंड जो दाखवलाय तो वाय ऍक्सिस वर दाखवलाय, आणि एक्स ऍक्सिस वर जो गोष्ट दाखवली आहे एक्स ऍक्सिस वर, ती आहे रीडिंग, फूड, म्युझिक आणि स्क्रीन टाइम. आणि टाइम जो दाखवलाय 0 तास, अर्धा तास, 1 तास, 1.5 तास. आता 0 तास म्हणजे 0.0, अर्धा तास म्हणजे 0.5, 1 तास म्हणजे 1.0, 1.5 hour मीन्स 1.5, 2 hours मीन्स 2.0. अशा कंडिशन मध्ये आपल्याला टाइम स्पेंड दाखवला. मग काही मुलं काय करतात, एक स्टुडंट आहे किंवा अनेक मुलं असू शकतात, हे रीडिंग करण्यासाठी 2 तास वापरतात. किती वापरतात? 2 तास. म्हणजे ब्लू लाईन कुठे एंड झाली? 2च्या पॉइंटला कंप्लीट झालेली. म्हणजे जो पहिला जो बार दिसतोय आपल्याला, स्तंभ दिसतोय, हा स्तंभ तो 2 या ठिकाणी संपलेला आहे रीडिंगचा. वाचन करणारी मुलं किती आहेत? म्हणजे किती वेळ वाचन करतात सगळी मुलं? 2 किंवा एक तास, 2 मुलगा? तास. 2 तास. म्हणजे 2 समजा hour. तो मुलगा, हा ओके, तो मुलगा मीच आहे, एक्झाम्पल देतोय मी, की मी 2 तास वाचतोय, ठीक आहे. नंतर खेळायला मला खूप आवडतं म्हणून मी 3 तास खेळतोय. मग स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी म्हणजे कोणताही गेम असेल तरी मी तो 3 तास खेळतो. नंतर म्युझिक ऐकायलाही आवडतं म्हणून तर किती तास ऐकतोय मी? तर 1 1 तास. तास. 1 तास. आणि स्क्रीन टाइम म्हणजे काय, की मला टीव्ही पाहायला खूप आवडतं किंवा मोबाईलमध्ये गाणे व्हिडिओ पाहायला खूप आवडतात. मग अशा गोष्टी त्याला बोलतो आपण स्क्रीन टाइम. ह्याच्यावर काही तो टाइम स्पेंड केलाय त्याची माहिती बघा. आता ही माझीच माहिती दिली आहे, मी दिवसभरात काय काय करतो. मी दिवसभरात 2 तास वाचतो, 3 तास खेळतो, पुन्हा गाणी ऐकतो 1 तास, आणि स्क्रीन टाइम म्हणजे मोबाईल समोर किंवा लॅपटॉप समोर काही ना काहीतरी काम करत असतो. मग ह्या गोष्टीची माहिती टेबलमध्ये देण्यापेक्षा जर चित्राद्वारे, ग्राफद्वारे दाखवली तर किती पटकन समजते येणार आहे. हो सर. म्हणून Yes, sir. म्हणून Yes, sir. मग आता आपल्याला ही फक्त माहिती मिळाली, पण ह्या माहितीवर जे काही क्वेश्चन विचारले जातात, माहिती म्हणजे डेटा, आणि ह्या डेटावर जे क्वेश्चन विचारले जातात ते चॅलेंजेबल असतात. म्हणून पहिला जो पार्ट आहे ग्राफचा त्याला आपण बार ग्राफ बोलतो, मराठीमध्ये त्याला स्तंभालेख बोलतो. स्तंभालेखचा पार्ट समजला असेल तर मग आपण पुढे जाऊया. फक्त थम्स Yes, अप करा. sir. यस. Yes, sir. ओके, तर आता याच्यावरचा क्वेश्चन पाहूया आपण. आता तुम्हाला समजलंय, तुम्ही मला बोलताय, तर आपण याच्यावर क्वेश्चन तर विचारला पाहिजे, ठीक आहे. ओके, तर आता क्वेश्चन आणि आन्सरचं सेशन चालू झालंय आपलं. अनुष्का, तुझ्यासाठी पहिला क्वेश्चन. स्क्रीन दिसतीये तुला? Yes, पहिला sir. क्वेश्चन कळालाय का बेटा तुला? सर मी अजून रीडच केला नाही. हा, मग रीड कर, मी तुझ्यासाठी थांबतो. आणि कोणाला उत्तर येत असेल तरी सांगायचं नाही, फक्त हँड रेज करेन. सर क्वेश्चन मराठीमध्ये सांगता का? बरं, सांगतो मी. विच तर ऍक्टिव्हिटी, मला पहिले 1 मिनिट हा, मी तिचा क्वेश्चन पहिला तुला मराठीमध्ये एक्सप्लेन करतो आणि मग पुढे जाऊया, ठीक आहे. क्वेश्चन असा आहे, विच ऍक्टिव्हिटी डज द स्टुडंट स्पेंड द मॅक्झिमम टाइम ऑन अकॉर्डिंग टू द बार ग्राफ. ऍक्टिव्हिटी म्हणजे कृती, विच म्हणजे कोणती, कोणती कृती असं दर्शवते की स्टुडंट स्पेंड म्हणजे खर्च करतो, जास्तीत जास्त वेळ हा स्टुडंट अकॉर्डिंग टू ग्राफ, बार ग्राफ नुसार कशा कोणत्या गोष्टीमध्ये खर्च करतो. आता तरी तुला प्रश्न कळाला? जो आपल्याला ग्राफ दाखवलाय त्या ग्राफ मध्ये सर मी सांगू? सर सर स्क्रीन मी टाइम. सांगू? तर सर स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन नाही दिसत आहे का? माझ्याकडे तर दिसतंय. व्यवस्थित आहे नेटवर्क दिसतंय, माझ्याकडे सर. व्यवस्थित. सर दिसतंय. दिसतंय. दिसतंय ओके सर. सर ओके, हा सर डी स्क्रीन टाइम. ओके, करेक्ट आन्सर आहे डी, स्क्रीन टाइम. आता नेक्स्ट क्वेश्चन मी विचारतोय,
तेजस दादा येस सर. क्वेश्चन रीड कर आणि मला एक्सप्लेन करू शकतोस का विथ आन्सर. सर त्या क्वेश्चन मध्ये असं सांगितलं आहे की स्पोर्ट अँड रीडिंग आहे ना ते दोन हे, तर त्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, म्हणजे किती तासांचा डिफरन्स आहे, तर त्याचं उत्तर ए 4 तासांचा. हे उत्तर आहे. डी. सर ऑप्शन नंबर ए 1 आवर. सर 1 आवर. ऑप्शन नंबर ए Sir, 1 1 hour. hour is Sir. it सर also. 1 तास. वेट म्यूट करा सगळ्यांनी. मी प्रश्न पुन्हा रिपीट करतो. मी नेक्स्ट टाइम काय करतो, पहिला क्वेश्चन वाचतो आणि मग कुणाला तरी आन्सर विचारतो. मग मला बरेचशी उत्तरं मिळतील. ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये मला उत्तर पाठवायचे. सर चॅट बंद आहे. ऑफ आहे सर. बंद आहे का? ऑफ आहे का? चालू करू मी? येस सर. येस सर. सर एक मिनिट, जस्ट मिनिट. ठीक आहे. चॅट बंदच राहू देत. मला वेळ झाली त्यात. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अर्धा तासच राहिला. आपल्याला 40 प्रश्न अजून सोडून घ्यायचे आणि आपण 40 जण आहोत, 30च जण आहोत. तर 30 जणांना दोन दोन प्रश्न तरी, एखाद दोन प्रश्न तरी येतीलच प्रत्येकाकडे. त्यामुळं तिकडे लक्ष देऊया आपण. ठीक आहे. तर क्वेश्चन सेकंड असा होता, व्हॉट इज द डिफरन्स इन अ टाइम स्पेन बिटवीन स्पोर्ट अँड रीडिंग. पुन्हा क्वेश्चन रिपीट करतोय. व्हॉट इज द डिफरन्स इन अ टाइम स्पेन बिटवीन स्पोर्ट अँड रीडिंग. म्हणजे डिफरन्स शोधायचा आहे वेळेचा, वेळेमधलं आपल्याला अंतर शोधायचं आहे, जो की एका विद्यार्थ्याने कशामध्ये घालवलेला आहे, खेळामध्ये आणि रीडिंग म्हणजे वाचनामध्ये. या दोघांमध्ये खेळ आणि वाचन याच्यामध्ये असलेल्या टाइमचा डिफरन्स किती आहे असा प्रश्न आहे आपला. क्वेश्चन नंबर 1 सेकंड hour. जो होता ना, हा. तर तुम्हाला सुरुवातीलाच बघा, म्युझिक मध्ये स्पोर्ट्स मध्ये त्याने किती तास घेतलेले, 3 तास. आणि रीडिंग करण्यामध्ये 2 तास. 3 आणि 2 तासांची जर वजाबाकी केली तर उत्तर 1 तास. मग त्याचा 1 तास. डिफरन्स आपला आन्सर आहे 1 आवर. तेजसने उत्तर दिलं 1 ए, ऑप्शन ए, पण सांगताना उत्तर सांगितलं 4 आवर. तर तेजस तुला नाही सर, कळालं? मी 1 आवर सांगितलं सर. पहिलं ए 1 आवर. मी डी ऐकलं उत्तर, त्यामुळे तू ए ऑप्शन बोलला आणि 4 आवर्स ऐकलं असं मला वाटलं. ठीक आहे, मी चुकीचं ऐकलं असेल. आपण पुढे जाऊया. नेक्स्ट स्लाइड वर जाऊया आपण. दिसते स्लाइड सगळ्यांना? तर मी क्वेश्चन पहिला रीड करतो आणि मग मी क्वेश्चन विचारतो, तो मला आन्सर देईल. ठीक आहे. इफ द स्टुडंट वॉन्ट टू रिड्यूस स्क्रीन टाइम, इफ द स्टुडंट सर आवाज नाही येत. थिंकिंग इज यूज. जर स्टुडंटला असं वाटत असेल, वॉन्ट टू रिड्यूस स्क्रीन टाइम, त्याला असं वाटतं की मी स्क्रीनवर खूप जास्त वेळ घालवतो, तो रिड्यूस करायचा स्क्रीन टाइम अँड इन्क्रीज द रीडिंग. आणि रीडिंगचा वेळ काय त्याला मला वाढवायचा आहे. विथ सायंटिफिक थिंकिंग स्किल इज यूज. मग या ठिकाणी कोणतं सायंटिफिक थिंकिंग? हा क्वेश्चन चॅलेंजेबल आहे, डिफिकल्टी लेवल अवघड आहे. पहिले 2 सोपे प्रश्न विचारले, तर तिसरा, चौथा आणि 5. सर तुमचा आवाज येत नाही, थोडस रिपीट करता का? हो सर, आवाज नाही येते. सर आवाज येतोय. ब्रेक होतोय सर आवाज. येस सर, ब्रेक होतोय आवाज. सर स्क्रीन नाही दिसत आहे. वेट आता दिसते.
हो सर आता Yes, तिथे ओके, येस सर. थोडा नेटवर्कचा इश्यू झाला होता त्यामुळे मी प्रश्न पुन्हा रिपीट करतोय. इफ स्टुडंट वॉन्ट टू रिड्यूस स्क्रीन टाइम अँड इन्क्रीज रीडिंग विथ सायंटिफिक थिंकिंग स्किल इज यूज. जर स्टुडंटला असं वाटतंय की त्यांनी स्क्रीन टाइम कमी करावा, रिड्यूस करावा आणि इन्क्रीज द रीडिंग आणि वाचनाचा वेळ वाढवावा, तर या ठिकाणी जे स्किल कौशल्य वापरलं जातंय, सायंटिफिक थिंकिंग, वैज्ञानिक दृष्टिकोन वापरला जातोय, ते कोणतं स्किल आहे? ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण, दुसरं ऑप्शन आहे डेटा इंटरप्रिटेशन, माहिती दर्शवणं, तिसरं ऑप्शन आहे डिसिजन बेस्ड ऑन डेटा आणि फोर्थ ऑप्शन आहे गेसिंग. सर तर करेक्ट उत्तर कोण सांगेल मला? अपूर्वा. सर हा. सर मी सांगू का पहिलं? आन्सर आन्सर नंबर हा. डी सर. सर ऑप्शन नंबर सी आहे. एक्सप्लेन करू. सर माहितीच्या आधारावर निर्णय घेणे. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर हॅलो सी सर. ऑप्शन ऑप्शन नंबर मला सी तुझा सर. आवाज ऐकू येत नाहीये. ऑप्शन नंबर सी डिसिजन बेस्ड ऑन डेटा. का रे? का पण? तर माहितीच्या आधारावरून निर्णय घेणे. कारण विद्यार्थीच्या आलेखातील माहिती Correct. स्क्रीन टाइम जास्त आहे, रिडिंग टाइम कमी आहे. बरं, ठीक आहे. मला हे उत्तर पटलं. प्रेरणा, तुला काय वाटतंय? प्रेरणा, सर माझं पण उत्तर सीच आहे. मला पण सीच वाटतं. तुझ्या मते का? का पण? कारण कारण सर सर डीचा अर्थ रीडिंग सांगा ना. कारण सर स्वप्नील, मी सांगतो. रीडिंगचा टाइम कमी आहे आणि स्क्रीन टाइम जास्त आहे. मग त्याने माहितीनुसार निर्णय घेतला म्हणून सी. बरोबर उत्तर आहे प्रेरणाचं. हा स्वप्नीलने मला प्रश्न विचारला होता, डीचा अर्थ सांगा. तर इथे प्रश्न असा आहे की तुमच्या समोर माहिती ठेवली, म्हणजे एका विद्यार्थ्यांनी स्वतःच्या दिवसाचा जो आराखडा काय असतो त्याचा आलेख बनवला, म्हणजे ब्लू प्रिंट बनवली इन द फॉर्म ऑफ ग्राफ. तर त्यांनी काय केलंय की फर्स्ट टाइम तो दिलाय रीडिंगसाठी 2 hours, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीसाठी 3 hours, म्युझिकसाठी 1 hour आणि स्क्रीन टाइम साठी 4 hours. ठीक आहे. तो 4 hours म्हणजे स्क्रीन टाइम तो खूप जास्त वापरतोय आणि त्याला असं वाटतंय की मी माझा स्क्रीन टाइम कमी करावा आणि रीडिंग टाइम इन्क्रीज करावा. मग हे त्याला वाटतंय कधी त्यांनी ज्यावेळेस ग्राफचा डेटा रीड केला त्यावेळेस त्याला कळतंय. तर ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षणातून कळालं का त्याला? डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे माहिती सादरीकरण करून त्याला कळालंय का? आणि सी ऑप्शन आहे डिसिजन बेस्ड ऑन डेटा आणि डी ऑप्शन डिसिजन म्हणजे निर्णय घेतला त्यांनी कशाच्या आधारावर? माहितीच्या आधारावर. त्यांनी जो आलेखातनं त्याला जी माहिती कळाली त्याच्या आधारे त्यांनी निर्णय घेतलाय. आणि डी ऑप्शनचा अर्थ होतो गेसिंग. गेसिंग म्हणजे काय? गेस करणं बोलतो ना आपण, म्हणजे अंदाजे ओळखणे किंवा गेस करा बोलतो ना, ओळखा पाहू, तसं. मग त्यांनी कोणत्या गोष्टीवर निर्णय घेतला? डेटाच्या आधारावर निर्णय घेतला, कारण की त्यांनी दिवसभरामध्ये काय काय गोष्टी करतो ते त्यांनी पाहिल्या. आणि डिसिजन बेस्ड ऑन डेटा का? ऑब्झर्वेशन फक्त निरीक्षणात्मक नाही केलं त्यांनी डेटाचा पण वापर केला. डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे फक्त माहिती सांगितली. आणि सीचा ऑप्शन काय येतो? थर्ड ऑप्शन सी. करेक्ट का? कारण की डिसिजन घेतलं त्यांनी की माझा स्क्रीन टाइम खूप जास्त आहे आणि रीडिंगचा टाइम कमी आहे. जर मी रीड चांगलं केलं आणि थोडा रीडिंगवर जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर माझा अभ्यास जास्त होईल स्क्रीन टाइम पेक्षा. म्हणून त्यांनी तिकडं डिसिजन घेतलेलं. फोर्थ क्वेश्चन मी एक्सप्लेन करतोय आणि मग मला कोण आन्सर सांगेल. विच ऍक्टिव्हिटी कॅन बी इन्क्रीज विदाउट डिस्टर्बिंग बॅलन्स इफ टोटल स्टडी टाइम फिक्स? विच ऍक्टिव्हिटी कॅन बी इन्क्रीज? कोणती ऍक्टिव्हिटी अशी आहे की
वाढवली जाऊ शकते विदाउट डिस्टर्बिंग द बॅलन्स. म्हणजे बॅलन्स न मिक्सअप करता कोणती अशी ऍक्टिव्हिटी आहे की त्याच्यामध्ये म्हणजे ह्या डेटाच्या माहितीमध्ये फेरफार बदल न करता कोणती अशी ऍक्टिव्हिटी आहे की त्याच्यामधनं आपण which activity can be increased without disturbing balance if total study time is fixed. स्टडीचा टाइम फिक्स असेल तर कोणती ऍक्टिव्हिटी बॅलन्स करते ह्या ग्राफला? स्क्रीन टाइम, म्युझिक, रीडिंग और स्पोर्ट. सर सांगू का? रीडिंग. एक मिनिट हा. सर म्युझिक. सर आन्सर सी रीडिंग. सर ऑप्शन नंबर सी आहे Okay. रीडिंग. नंबर सी ऑप्शन आहे सर नंबर बी रीडिंग. म्युझिक. ऑप्शन नंबर सी रीडिंग. ओके. म्युझिक ऑप्शन कोणती नंबर सी ऍक्टिव्हिटी आहे आहे ते सर बॅलन्स रीडिंग. करते असं? तर म्युझिक. सर Music म्युझिक कसं? ऑप्शन नंबर बी. म्युझिक. सर एक्सप्लेन कारण की करून ते हा बोला. सर ऑप्शन नंबर सी आहे कारण स्क्रीन टाइम कमी करून रीडिंग वाढवता येते म्हणजे त्यामुळे अभ्यासाचा समतोल वाढतो म्हणजे समतोल राहतो. बघा एक मिनिट, प्रश्न तुम्हाला कळाला नसेल मी पुन्हा रिपीट करतोय. ह्याच्यामध्ये प्रश्नामध्ये थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलाय. विच ऍक्टिव्हिटी कॅन बी इन्क्रीज. कोणती ऍक्टिव्हिटी आपण इन्क्रीज करू शकतो विदाउट डिस्टर्बिंग द बॅलन्स. म्हणजे सगळ्या गोष्टींचा समतोल न बिघडता कोणत्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला गोष्ट काही वाढवता येईल. तर इफ द टोटल स्टडी टाइम इज फिक्स, त्याच्यामध्ये टोटल स्टडी टाइम काय राहील? फिक्स राहील, नियंत्रणात राहील, कायम राहील. तर स्क्रीन टाइम, म्युझिक, आता स्क्रीन टाइम जर वाढवला आपण, ठीक आहे, रीडिंग वाढवली, स्पोर्ट्स, यातली कोणती गोष्ट इन्क्रीज केली विदाउट डिस्टर्बिंग द बॅलन्स ऑफ द स्टडी टाइम. कारण की त्याचा स्टडी टाइम कितीचा आहे ते बघा. रीडिंग किती करतो? 2 तास. स्पोर्ट्स किती करतो? किती वेळ खेळतो तो? 3 तास. म्युझिक किती? 1 तास. आणि स्क्रीन टाइम किती? 4 तास. तर टोटल आवर्स तेवढेच पाहिजेत. पण कोणती अशी ऍक्टिव्हिटी वाढवली पाहिजे त्याच्यामधनं बॅलन्स डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. अशी ऍक्टिव्हिटी आपल्याला ओळखायची. म्हणजे 4 आणि 3 7. 7 आणि 2 किती होतात? 9. 9 आणि 1 10. 10 तासात 10 तास मॅनेज झाले पाहिजे. आणि कोणती ऍक्टिव्हिटी वाढवल्यावर सगळ्या गोष्टी बॅलन्स होतील. सर म्युझिक. काय वाटतं तुम्हाला? म्युझिक. रीडिंग हा? सर. म्युझिक ऑप्शन नंबर बी. म्युझिकला वाढवलं पाहिजेत आपल्याला. बघा अजून विचार करा. सर रीडिंग. सर म्युझिक. कारण पण सांगायचं. रीडिंगचं कारण काय? सर स्क्रीन टाइम कमी करून रीडिंग वाढवता येते म्हणजे त्यामुळे स्टडीचा समतोल राहतो. ओके. कोणी आन्सर दिलं हे? पटकन सगळ्यांचे सर असे माइक्स ना फ्लक्च्युएट होत आहेत. हा, नाव काय? सर प्रेरणा? अपूर्वा. नाही, अपूर्वा. नाही सर अपूर्वा. अपूर्वा. ओके अपूर्वा. ओके, ऐकलं मी अपूर्वा. तुझं उत्तर काय? रीडिंग. हो सर. बरोबर उत्तर आहे अपूर्वाचं. बघा इथे काय सांगितलंय, मी पुन्हा रिपीट करतो. इथे increase without disturbing the balance of total study time fixed. एकूण अभ्यासाचा वेळ ठरलेला असताना कोणती कृती वाढवणे योग्य ठरेल? असं पण सोपं उत्तर सांगू शकता. अभ्यासाचा टाइम
ठरवायचं असेल तर स्क्रीन टाइम जास्त तो वापरतो स्टुडंट, की तो 4 तास त्याच्यात वेस्ट करतो. म्युझिक ऐकून तर अभ्यासाचा बॅलन्स बिघडेल ना. बॅलन्स कसा होईल? जर मी सगळं सोडून फक्त म्युझिक ऐकायला लागलो आणि स्क्रीन टाइमवर जास्त वेळ तर मी अभ्यास करत नाही. अभ्यास कोणत्या गोष्टीने होईल? स्टडी टाइम बॅलन्स होईल, तो होतो रीडिंग. मग मला रीडिंगचा टाइम काय केला पाहिजे? इन्क्रीज केला पाहिजे आणि मग अभ्यासाचा समतोल राखता येईल. म्हणून करेक्ट आन्सर इज सी, रीडिंग. कळालंय का? प्रश्न नीट समजून घ्या. आताचे जे क्वेश्चन्स मी बनवले ते सोपे नाही बनवले, अवघड बनवलेत, कारण की त्या लेवलचे क्वेश्चन्स आपल्याला येणार आहेत एक्झाम मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. ओके सर. हा, त्याचं एक्सप्लेनेशन देतो आणि मग मला आन्सर सांगा. 5th क्वेश्चन. स्क्रीन टाइम increases further, what possible effect can it have on a student's performance? Screen time increases. बघा, if screen time increases further, what possible effect can it have on the student performance? जर स्क्रीन टाइम अजून वाढला तर त्याच्या विद्यार्थ्याच्या कामगिरीवर, म्हणजे जर मी विद्यार्थी आणि मी जर स्क्रीन टाइम अजून वाढवला तर त्याच्या स्टडीवर किंवा त्याच्या परफॉर्मन्सवर काय परिणाम होऊ शकतो? तर फर्स्ट ऑप्शन आहे बेटर कॉन्सन्ट्रेशन. त्याचं कॉन्सन्ट्रेशन अजून चांगलं वाढेल, म्हणजे एकाग्रता वाढेल. बी ऑप्शन आहे नो चेंज, काहीच फरक पडणार नाही. सी ऑप्शन आहे आपला रिड्यूस स्टडी टाइम अँड फोकस, म्हणजे अभ्यासाचा वेळ कमी होईल आणि लक्ष कमी लागेल. रिड्यूस स्टडी टाइम अँड फोकस म्हणजे लक्ष कमी होईल. आणि डी ऑप्शन आहे शारीरिक तंदुरुस्ती वाढेल, म्हणजे मोर फिजिकल फिटनेस. तर तुम्हाला काय वाटतंय, काय आन्सर असू शकतं? मला आन्सर स्वप्नाली ऑप्शन सी. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन सी. ऑप्शन नंबर सी. तर मी सांगू का कारण का बरं? हा, रीडिंग स्टडी सर मी सांगू? एक मिनिट, सर मी सांगू? प्लीज सर मी टाइम अँड ऑप्शन फोकस. सी. म्यूट करा, सगळ्यांनी म्यूट करा. हा, कोण सांगणार? कोण बोलत होतं? काय रीडिंग? कोण आता बोललं? प्रेरणा सांगत होती. हा, सर काय कारण सांगू का असेल? मी? हो, कारण सर स्क्रीन टाइम जर वाढवला तर अभ्यासावरला फोकस कमी होईल, त्याच्यामुळे सी. ओके, करेक्ट आहे. आता जो आपण टाईप शिकलो तो बार ग्राफ बद्दल शिकलो. नेक्स्ट जो टाईप आपल्याला शिकायचा आहे तो लाईन ग्राफ साठी शिकायचा आहे. त्याच्यासाठी शिकायचा आहे लाईन ग्राफ साठी. तो नेक्स्ट स्लाइड मी तुमच्या समोर प्रेझेंट करण्या अगोदर, ठीक आहे, आपण 2 सेशन घेतोय. तर आतापर्यंत आपण इथे थांबूया आणि मग पुढचा पॉइंट पाहूया. तर पुन्हा मी रिपीट करतो आपण काय काय शिकलोय. सुरुवातीला पाहिलं स्टार्टिंगला, तर बेसिक ऑफ एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट कोणत्या 3 घटकांवर अवलंबून असतो. आणि नेक्स्ट पॉइंट पाहिला आपण डेटा इंटरप्रिटेशन, डेटा रिडिंग. डेटा रिडिंग म्हणजे माहितीचं वाचन कसं करायचं. माहितीचं वाचन आपण चार्ट थ्रू आणि ग्राफ थ्रू करतो. तर ग्राफ मधला पहिला पार्ट आपण शिकतोय बार ग्राफ. आता नेक्स्ट पॉइंट जो आहे आपला तो आहे लाईन ग्राफ. लाईन ग्राफ. ओके, तो लाईन ग्राफ बघा तुमच्या समोर दाखवलाय लाईन ग्राफ. तो लाईन ग्राफ काय असतो? तर जे डॉट एकमेकांना जोडून रेषासारखा, जे डॉट डॉट जोडून म्हणजे आलेखावर माहिती दाखवलेली असते बिंदूंद्वारे, आणि त्या बिंदूंना जोडून म्हणजे पॉइंट्सला जोडून जो आलेख तयार होतो रेषा जोडून, त्याला आपण लाईन ग्राफ बोलतो. तर हा आलेख 5 दिवसातील तापमानातील बदल दाखवतो. टेम्परेचर मध्ये काय चेंज होतो ते दाखवतो. तर मंडेला टेम्परेचर होतं 28 डिग्री, ट्यूजडेला टेम्परेचर होतं 30 डिग्री, वेन्सडेला टेम्परेचर होतं 32 डिग्री, थर्सडेला टेम्परेचर होतं 31 डिग्री आणि फ्रायडेला टेम्परेचर होतं 33 डिग्री. आता हा टेम्परेचर आपण लाईन ग्राफ दाखवून यूज केलेला आहे, ठीक आहे. तर ह्याच्यावर आपल्याला बरेचसे प्रश्न कसे विचारले जातात त्याच्याकडे पाहूया. ग्राफचे 3 टाईप्स आहेत. पहिला टाईप होता बार ग्राफ, दुसरा लाईन ग्राफ आणि तिसरा पाय चार्ट.
तर आता आपण लाईन ग्राफवर आहोत. हा हा तर पाय चार्ट कडे शेवटला जाणार आहोत. तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. तर इथे आपल्याकडे लाईन ग्राफ आहे आणि आपल्याला क्वेश्चन विचारलाय, ऑन विच डे वॉज टेम्परेचर हायस्ट अकॉर्डिंग टू द लाईन ग्राफ. असं कोणत्या दिवशी टेम्परेचर खूप जास्त होतं अकॉर्डिंग टू लाईन ग्राफ, असा प्रश्न आहे. याचं उत्तर मी ज्याला विचारेल तोच सांगेल. याचं उत्तर मला एक मिनिट मी सांगू करायचं ना, मी विचारणार प्रत्येकाला. सगळ्यांना वेळ मिळाला पाहिजे. तुम्ही पण उत्तर देता सगळेजण. सर लाईन ग्राफ्स एकदा रिपीट एक्सप्लेन करा का? हो करतो. सगळे म्यूटवर असतील. लाईन ग्राफ कसा असतो, लाईन ग्राफ डॉट जोडून जी माहिती दाखवतो, वेळेनुसार बदल होतो, त्याला बोलतो आपण लाईन ग्राफ. ठीक आहे. वेळेनुसार जो बदल दाखवतो त्याला रेषा आलेख बोलतो आपण. आता रेषा आलेख आपल्याकडे जो समोर दिलेला आहे ना, तो टेम्परेचर मध्ये होणारा बदल, म्हणजे दिवसाच्या तापमानात होणारा बदल, 5 दिवसात तापमान काय होतं त्याच्यासाठी आपल्याला बदल दाखवतो. तर वाय ऍक्सिस वर आपल्याकडे आहे टेम्परेचर. इथे जो आपल्याकडे वाय ऍक्सिस आहे, या वाय ऍक्सिस वर इथे दिसतोय माझा कर्सर. या कर्सरवर बघा, तर इकडे दिलेलं आहे तापमान, टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. एक्स ऍक्सिस मध्ये दिले दिवस, मीन डेज, वीक डेज, मंडे, ट्युजडे, वेन्सडे, थर्सडे आणि फ्रायडे. तर मंडेचं टेम्परेचर आहे फर्स्ट डेला, म्हणजे मंडेच्या दिवशी जे टेम्परेचर होतं 28 डिग्री सेल्सिअस, डॉट लावला. ट्युजडेला होतं 30 डिग्री सेल्सिअस, डॉट काढला. वेन्सडेला होतं 32 डिग्री सेल्सिअस, थर्सडेला होतं 31 डिग्री सेल्सिअस आणि फ्रायडेला होतं 33 डिग्री सेल्सिअस. आता हे डॉट एकमेकांना जोडले, ड्रॉ केले आपण, लाईननी जोडून काढले, लाईननी जॉईन केले, तर जो ग्राफ बनतो त्याला आपण लाईन ग्राफ बोलतो किंवा रेषा आलेख बोलतो. तर पहिला क्वेश्चन आपल्याला विचारलाय, ऑन विच डे वॉज टेम्परेचर हायस्ट अकॉर्डिंग टू द लाईन ग्राफ. कोणत्या दिवशी तापमान हे सर्वाधिक होतं आकृतीत दिलेल्या, म्हणजे जो ग्राफ दाखवतो आपल्याला आलेखात, रेषा आलेखात दिलेल्या माहितीनुसार कोणत्या दिवशी सर्वात जास्त तापमान होतं. तर याचं उत्तर मला रोशनी सांगू. सर मी सांगू? रोशनी कोण आहे? रोशनी. मी सगळ्यांना म्यूट सांगितलंय करायला. रोशनी मला उत्तर सांगेल. मी प्रत्येकाला विचारतो प्रश्न. हा रोशनी. संस्कृती. ऑप्शन नंबर डी सर. ऑप्शन नंबर डी. का डी? सर क्वेश्चन मध्ये आपल्याला असं विचारलंय की सगळ्यात जास्त टेम्परेचर कोणत्या दिवसाचं आहे, तर आपण फ्रायडे केलं चूज, कारण की सर, सगळ्यात जास्त फ्रायडेचं टेम्परेचर खूपच जास्त आहे. ओके, व्हेरी गुड. बघा, फ्रायडेचं टेम्परेचर सर्वात जास्त आहे, ते 33 डिग्रीच्या आसपास आहे, म्हणून फ्रायडे आन्सर करेक्ट आहे. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन, बिटवीन विच 2 days did द टेम्परेचर डिक्रीज. असं कोणत्या 2 दिवशी जे टेम्परेचर आहे ते डिक्रीज झालं. बिटवीन विच 2 days did द टेम्परेचर डिक्रीज. मंडे टू ट्यूजडे, ट्यूजडे टू वेनसडे, वेनसडे टू थर्सडे और थर्सडे टू फ्रायडे. असे 4 ऑप्शन आपल्याकडे आहेत. तर ह्याच्यातलं कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? वेनसडे टू पुन्हा मराठी. थर्सडे. सांगू? सर वेनसडे टू थर्सडे. सर तुम्ही नाव घ्या. कोणत्या कारण 2 सांगू? दरम्यान तापमान घटले आहे? हा, मला सर क्वेश्चन परत आन्सर रिटर्न कर. करेक्ट आहे सी. मी प्रश्न पुन्हा रिपीट करतोय. कोणत्या 2 दिवसांदरम्यान तापमान घटले आहे? बिटवीन विच 2 days did द टेम्परेचर डिक्रीज. म्हणजे कमी झाले. कोणत्या 2 दिवसांच्या दरम्यान टेम्परेचर हे कमी झालेले आहे?
तर याचा वेनसडे करेक्ट टू थर्सडे. मंडे टू थर्सडे. हा वेनसडे टू थर्सडे. वे सगळे म्यूट वर राहतील हा सगळेजण. घाई करू नका, उत्तर चुकीची देताय तुम्ही. हा, आता स्वप्नालीने उत्तर दिलं होतं वेनसडे टू थर्सडे. का? सर वेनसडेला तापमान जास्त होतं, थर्सडेला ते कमी झालं आणि फ्रायडेला पुन्हा ते वाढलं. हम्म. म्हणून त्यामुळे सी ऑप्शन करेक्ट. ठीक आहे. आता कोणी मला ऑप्शन दिलं होतं ट्यूजडे टू वेनसडे. का रे? कोणी आन्सर दिलं होतं मला? उत्तर चुकीचं असेल तर आपण बोललं पाहिजे ना त्याच्यावर. प्रत्येकाचं उत्तर चुकू पण शकतं कदाचित. इथे प्रश्न असा विचारलाय, बिटवीन म्हणजे त्या दरम्यान, अशा कोणत्या 2 दिवसांच्या दरम्यान, बघा नीट प्रश्न वाचा, अशा कोणत्या 2 दिवसांच्या दरम्यान तापमान कमी झालेलं आहे, टेम्परेचर डिक्रीज कमी झालेलं आहे. तर वेनसडेला तापमान 32 होतं, फ्रायडेला तापमान 33 आहे. कोणत्या 2 दिवसांच्या मध्ये, बिटवीन म्हणजे त्यामध्ये पण येतं किंवा जास्त दरम्यान पण येतं. मग आता मंडेला टेम्परेचर 28 होतं, ट्यूजडेला 30 झालं, वेनसडेला 32 झालं. टेम्परेचर कमीच झालं नाही, वाढतच गेलं. म्हणून मंडे ट्यूजडे ऑप्शन तर नाहीच आहेत, कारण की तापमान वाढलेलं आहे, कमी झालेलं नाहीये. बी ऑप्शन ज्याने कोणी उत्तर सांगितलं होतं मला, ट्यूजडे टू वेनसडे. पुन्हा बघा, ट्यूजडेला तापमान 30 होतं आणि वेनसडेला ते झालंय 32. आपल्याला प्रश्न विचारला कोणत्या 2 दिवसांच्या मध्ये तापमान कमी झालं. आणि शेवटचा जो ऑप्शन आहे थर्सडे टू फ्रायडे, तर तापमान थर्सडेला किती होतं? 31. वेनसडे टू आणि थर्सडे. हा, आणि फ्रायडेला किती झालं? 33. म्हणजे इथे पण तापमान वाढलंय. प्रश्न सोपा आहे, पण वाचला आणि समजला पाहिजे. कोणत्या 2 दिवसांच्या मध्ये तापमान कमी झालं? तर वेनसडे आणि फ्रायडे हे जर बघितलं, हा, वेनसडे आणि फ्रायडे ह्यांच्या मध्ये जर आपण पाहिलं, तर इथं ऑप्शन चुकीचा पडलेला आहे. इथं आपल्याला बिटवीन विच 2 डेज डिड द टेम्परेचर डिक्रीज, तर ऑप्शन पाहिजेत वेनसडे आणि फ्रायडे. ह्या 2 दिवसांच्या मध्ये काय झालंय, टेम्परेचर काय झालंय? डिक्रीज झालं. मग वेनसडे आणि थर्सडे जर बघितलं, हे उत्तर 2 प्रकारे विचारलं जाऊ शकतं, कोणत्या 2 दिवसांच्या मध्ये. आणि इथे उत्तर जे वेनसडे टू थर्सडे सांगितलंय का, तर बघा वेनसडेला तापमान वाढले पण थर्सडेला तापमान काय झालंय? कमी झालं. तर इथे सी ऑप्शन करेक्ट आहे, वेनसडे टू थर्सडे. पण ऑप्शन हा जरी असेल वेनसडे टू फ्रायडे, तर करेक्ट आन्सर. समजतंय? येस सर. सर. Yes. Yes, sir. नेक्स्ट आपण नेक्स्ट स्लाइड वर जाऊया. What does the overall trend of the graph show? What does the overall trend of the graph show? या आलेखाचा एकूण कल, ट्रेंड म्हणजे कल, काय दर्शवतो? सर ऑप्शन ए, कल म्हणजे ऑप्शन नंबर बी. सर कल काय झालं? म्हणजे कल म्हणजे आता सर बघा, ऑप्शन नंबर आता बी. एक मिनिट. बाकीच्यांनी एखाद्याचा क्वेश्चन ऐकला ना, तर बाकीच्यांनी मध्ये बोलू नका. ज्याला सांगायचं त्याने फक्त हात वरती करा. मी नाव घेऊन त्याला सांगतो, उत्तराला वेळ द्यायला वेळ देतो. ट्रेंड म्हणजे कल म्हणजे काय सांगतो, की ही गोष्ट ट्रेंडिंग मध्ये आहे, म्हणजे प्रख्यात आहे, आता त्याची फॅशन आली आहे. ट्रेंड म्हणजे हा जो ग्राफ कोणत्या गोष्टीची घटना दाखवतोय, कशाबद्दल माहिती देतोय. कल म्हणजे आज आजची फॅशन बोलतो ना, अरे आज ना कानबाळी घालायची फॅशन आहे, ट्रेंडिंग मध्ये येते, म्हणजे आता लोक ती वापरतात. त्याप्रमाणे ट्रेंड असतो. कोणता कल दाखवतोय, कुठल्या बाजूला झुकतोय, कशाची माहिती देतोय, त्याला बोलतो आपण ट्रेंड. समजलंय? प्रश्न मी पुन्हा रिपीट करतो. या आलेखाचा एकूण कल काय दर्शवतो, म्हणजे कोणती घटना दाखवतो, याच्यातनं एकूण काय माहिती मिळते? ऑप्शन ए,
कंटिन्युअस डिक्रीज, ऑप्शन बी रॅन्डम चेंज, ऑप्शन सी मोस्टली इन्क्रीजिंग टेम्परेचर, ऑप्शन डी कॉन्स्टंट टेम्परेचर. या आलेखाचा एकूण ट्रेंड काय दर्शवतो? तर पहिला ऑप्शन आहे सतत होणारी घट, दुसरा ऑप्शन आहे रॅन्डम चेंज म्हणजे अनियमित बदल, कधी वाढतोय कधी हे करतोय, आणि मोस्टली इन्क्रीजिंग टेम्परेचर बहुतेकदा तापमान वाढलेलेच दाखवलंय, आणि ऑप्शन डी आहे कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे स्थिर तापमान. तर याचं उत्तर मी ज्याला विचारेल तोच सांगेल. मानसी सांगेल मला याचं उत्तर. सर मला रॅन्डम चेंज वाटतं, ऑप्शन नंबर बी. डी का बेटा? कारण याच्यात उतार चढाव दाखवलाय. सोमवारी जर 28% टेम्परेचर असेल तर ट्यूजडेला ते 30 पर्यंत पोहोचलंय. आणि वेनसडेला वेडनेसडेला ते 32 पर्यंत पोहोचलंय. परत थर्सडेला थर्सडेला कमी होत गेलंय. फ्रायडेला परत ते वाढलंय. त्यामुळे हा बरं. मग ह्याच्यामध्ये तीन मी क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन पुन्हा रीड करू का? कंटिन्युअस डिक्रीज म्हणजे कंटिन्यू कमी होतोय का? टेम्परेचर कमी झालंय का कंटिन्यू? नो सर. नाही. रॅन्डम चेंज अचानक बदल झालाय का? अनियमित कुठं पण कधी वाढतंय कधी कमी होतंय असं कधी झालंय काय 5 दिवसांमध्ये? नो सर. सडनली वाढलं सडनली कमी झालं, नो सर. सडनली वाढलं सडनली कमी झालं असं कुठं? मोस्टली म्हणजे बहुतेकदा इन्क्रीजिंग टेम्परेचर. नीट क्वेश्चन वाचा, ऑप्शन पण वाचा. मोस्टली आपल्याला असं वाटतं की बघा वेन्सडेला 28 होतं, ट्यूजडेला ते वाढलं, परत मंडेला 28 होतं, मंडेला 28 होतं, ट्यूजडेला 30 झालं, वेन्सडेला पुन्हा ते 32 वर गेलं, म्हणजे सतत वाढत होतं. क्वचित एकाच दिवशी काय झालं ते 31 झालं, आणि पुन्हा फ्रायडेला ते 33 वर गेलं, म्हणजे 4 वेळा वाढलंय आणि एकदाच कमी झालंय. मग मोस्टली काय वाढतंय? इन्क्रीज होतंय ना. कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे स्थिर राहिलंय का? सी ऑप्शन इन. सर ऑप्शन नंबर सी. सॉरी सर. ओके. नाही आता चुकला ठीक आहे, इथं चुका आपण ते डिस्कशन पण करू, काय चुकलं ते, पण पेपरच्या दिवशी आपल्याला डिस्कशन करायला नाही मिळणार, त्यावेळेस चुकू नका. थँक्यू. समजला असेल क्वेश्चन तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. पुन्हा Yes, मी sir. त्या क्वेश्चनचं मिनिंग सांगतो आणि पहिल्या क्वेश्चनचं मिनिंग सांगतो आणि पुढे जाऊया. व्हॉट डज द ओव्हरऑल ट्रेंड? एकंदरीत हा ग्राफ कोणत्या गोष्टीची माहिती देतो? ट्रेंड म्हणजे कोणत्या गोष्टीकडे झुकलेला दाखवतोय? तर कंटिन्युअस डिक्रीज म्हणजे सतत कमी होतोय. दुसरं आहे रॅन्डम चेंज म्हणजे अनियमितपणे बदलतोय. सी ऑप्शन आहे मोस्टली इन्क्रीजिंग टेम्परेचर, टेम्परेचर हे वाढतच चाललंय बऱ्याचदा. आणि ऑप्शन डी होता कॉन्स्टंट टेम्परेचर, टेम्परेचर म्हणजे तापमान हे स्थिर राहिलंय. तर करेक्ट ऑप्शन आहे मोस्टली इन्क्रीजिंग टेम्परेचर, टेम्परेचर 4 वेळा वाढलंय पण एकाच दिवशी कमी झालंय, म्हणून करेक्ट ऑप्शन आहे सी. सेकंड क्वेश्चन आहे विथ सायंटिफिक स्किल. बघा मी क्वेश्चन फेमस बनवलेत पण थोडेसे ट्रिकी बनवलंय. विथ सायंटिफिक स्किल इज मेनली यूज व्हाईल रीडिंग धिस लाईन ग्राफ. कोणतं सायंटिफिक स्किल हे प्रामुख्याने वापरलं गेलंय जेव्हा तुम्ही हा लाईन ग्राफ रीड करता? ऑप्शन ए मेमरायझेशन, ऑप्शन ए काय आहे मेमरायझेशन, ऑप्शन बी आहे ऑब्झर्वेशन इन इंटरप्रिटेशन अँड इंटरप्रिटेशन. नेक्स्ट आहे सी ऑप्शन आहे गेसिंग म्हणजे अंदाजेला काहीतरी माहिती देणे, आणि डी ऑप्शन आहे कॅल्क्युलेशन ओनली, फक्त कॅल्क्युलेशन दाखवलं गेलंय. विथ सायंटिफिक स्किल इज मेनली यूज व्हाईल रीडिंग धिस लाईन ग्राफ. आपल्या समोर जो रेषा आलेख दिलाय ना तो वाचताना कोणतं वैज्ञानिक कौशल्य वापरलं जातं? आता तुम्ही जेव्हा वाचताय त्याच्यामध्ये तर तुम्ही मेमरायझेशन करताय का, पाठांतर करताय का वाचून? तर बाबा नाही. हा पाठांतर तर होऊ शकत नाही ना, ग्राफ पाठ करतो का आपण? नाही. नो सर. हा दुसरा ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन आहे ऑब्झर्वेशन अँड इंटरप्रिटेशन. ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण करणं, इंटरप्रिटेशन म्हणजे त्याचा अर्थ लावणं, आणि तिसरा ऑप्शन आहे अंदाज म्हणजे गेसिंग, आणि चौथा ऑप्शन आहे कॅल्क्युलेशन ओनली. तर तुम्हाला काय वाटतंय? मी ज्याला विचारलं तो आन्सर देईल.
बरेच जण आहेत आज सगळ्यांना उत्तर येतात बापरे एवढे हुशार आहेत सगळेजण. पूजा गायकवाड. पूजा सांगू शकते का आन्सर? लावण्या. हा पूजा. सर मी सांगू का? वेट, प्रत्येकाला वेळ मिळाला पाहिजे. प्रश्न नाही कळाला का? अनुष्का गोरे. हो सर. सर प्रश्न असा आहे आन्सर पुन्हा सांगतो. अँड इंटरप्रिटेशन. करेक्ट आहे. एक्सप्लेनेशन देऊ शकते? सर कारण आपण जो ग्राफ असतो आपण तो ऑब्झर्व करतो ना, निरीक्षण करून लक्षात ठेवतो. अर्थ लावतो. इंटरप्रिटेशनचा अर्थ इथे अर्थ लावणे. प्रश्न असा आहे पुन्हा कोण ज्यांना नाही समजला, थँक्यू बेटा, करेक्ट आन्सर. म्यूट करू शकते. विच सायंटिफिक स्किल इज मेनली यूज वाईल रिडिंग द लाईन ग्राफ. लाईन ग्राफ रीड करताना कोणतं स्किल वापरलं गेलंय? तर मेमरायझेशन म्हणजे पाठांतर तर नाही वापरलं गेलं. ऑब्झर्वेशन म्हणजे आपण पहिला ग्राफ पाहतो आणि मग त्याचा अर्थ लावतोय की तापमान वाढलंय का कमी झालंय. गेसिंग म्हणजे अंदाज नाही लावू शकत कुठला ग्राफ आहे त्याचा अंदाज नाही लावू शकत. कॅल्क्युलेशन ओनली, फक्त कॅल्क्युलेशन मोजतोय का आपण नाही, तर आपल्याला हा कळतोय की हा टेम्परेचरचा ग्राफ आहे आणि तो इन्क्रीज होतोय. म्हणून करेक्ट ऑप्शन आहे बी. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. इथे आपण थांबणार आहोत. हा लास्ट क्वेश्चन. पूजा म्यूट वर ठेव. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आणि इथे स्टॉप करूया आपण. बाकीचं सेशन पुढच्या सेशन मध्ये घेऊया. ठीक आहे. आपला पॉइंट अर्धाच राहील. आपण दोन्ही कंबाईन करून पुन्हा घेणार आहोत. ठीक आहे. शेवटचा क्वेश्चन. इफ द सेम ट्रेंड कंटिन्युअस, व्हॉट कॅन बी द लॉजिकल प्रेडिक्शन फॉर सॅटरडेज टेम्परेचर. पुन्हा प्रश्न रिपीट करतो. इफ द सेम ट्रेंड कंटिन्युअस, व्हॉट कॅन बी द लॉजिकल प्रेडिक्शन फॉर सॅटरडेज टेम्परेचर. जर हाच कल सतत पुढे सुरू राहिला, सातत्याने पुढे सुरू राहिला, तर शनिवारी तापमानाबाबत कोणता अंदाज योग्य ठरेल? एक ऑप्शन ए आहे 28 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन बी आहे 30 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन सी आहे अराउंड 34 डिग्री सेल्सिअस आणि ऑप्शन डी आहे 20 डिग्री सेल्सिअस. हा हॉट क्वेश्चन आहे. पुन्हा प्रश्न सांगतोय. जर आता लाईन ग्राफ तुम्ही पाहत सर आवाज सर आवाज येत नाहीये. सर स्क्रीन पण नाही दिसत आहे. हा हॅलो, आवाज ब्रेक होतोय सर तुमचा. आता येतोय आवाज? हॅलो. हो सर आता हा, सर मी आन्सर प्रश्न असा बी. विचारला. आन्सर बी. ओके. तेजस चुकीचा आन्सर आहे. आपण एक मिनिट, सगळेजण म्यूट वर राहतील, आदिती वगैरे सगळेजण. शेवटचा प्रश्न असा सांगतोय की जर हा आलेख अशाच प्रकारे पुढे चालू राहिला असेल, लाईन आलेख अशाच प्रकारे जर पुढे चालू राहिला, कंटिन्यू म्हणजे चालू राहिला, हा ट्रेंड जर चालू राहिला असेल, तर शनिवारी अंदाजे तापमान काय असू शकतं? ऑप्शन ए 28 डिग्री, ऑप्शन बी 30 डिग्री, 28 डिग्री, 30 डिग्री, अराउंड 34 डिग्री, अदरवाइज 20 डिग्री सेल्सिअस. तर याचा करेक्ट ऑप्शन, हा हॉट क्वेश्चन आहे, जरा लॉजिकल आहे. तर ऑप्शन आहे 34 डिग्री अराउंड असू शकतं, तर मी 34च्या एक्सप्लेन आसपास असू करू. शकतं. सी सर. हा हा सर करेक्ट. मी एक्सप्लेन करू. हो 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 सर अपूर्वा. तापमानाचा ट्रेंड वाढता आहे. म्हणजे फ्रायडेला तापमान 30 डिग्री सेल्सिअस आहे. त्यामुळे पुढील दिवस म्हणजे सॅटर्डेला तापमान थोडे वाढून सुमारे 34 डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी. येस सर. करेक्ट बेटा. बघा, हा व्हेरी गुड. पहिला क्वेश्चन आणि तिसरा क्वेश्चन बघा लॉजिकल होता. पहिल्या क्वेश्चन मध्ये सांगितलंय ओव्हरऑल ट्रेंड काय सांगतो, आणि तिसरा क्वेश्चन काय होता की कोणती कंडिशन अशी आहे, म्हणजे असं शनिवारी काय टेम्परेचर असू शकतं. कारण की फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलं होतं की टेम्परेचर इन्क्रीज होत आहे, मग सॅटरडेचं टेम्परेचर पण अंदाजे वाढू शकतं, कमी नाही होऊ शकत. त्यामुळं ऑप्शन
ती करेक्ट आहे. आपण इथपर्यंत थांबतोय. नेक्स्ट जे सेशन असेल त्याच्यामध्ये आपला जो पेंडिंग ग्राफ आहे म्हणजे पाय चार्ट तो कम्प्लीट करून बेसिक्स ऑफ एक्सपेरिमेंट त्याचे 20 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. समजले सर्वांना? हो सर. हो हो सर. सर. हॅलो. सर. येस सर. हा मग आज आपण इथे थांबूया. आणि मी पीपीटी तुम्हाला शेअर करतो ग्रुप. ओके सर. थँक्यू. ओके सर. थँक्यू. थँक्यू सर. गुड नाईट. Yes, sir. Bye. गुड नाईट सर. बाय. थँक्यू. बाय सर. थँक्यू. बाय. गुड Bye, नाईट. sir. Good बाय. night. बाय सर. गुड नाईट. बाय Bye, सर. गुड sir. नाईट. थँक्यू. बाय सर. बाय सर. बाय मॅम. Bye, Mayur. बाय मॅम. बाय मॅम. बाय.